आज सर्वजण तुम्ही रेकीच ऍड बघून आलेत हो ना. तर सर्वांना माझा अगदी नमस्कार. नवीन परत बरेच लोक जोडत आहेत अजूनही. मी सर्वात प्रथम तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्हाला असं काय जाणवलं की आपल्याला म्हणजे हे बघायला पाहिजे किंवा हा वेबिनार आहे. तर म्हणजे बघायला पाहिजे आणि एवढा वेळ काढला पाहिजे. तर असं काय वाटलं तुम्हाला? येस प्रेमा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तर कोण सांगू शकेल? मी तुम्हाला अनम्यूट करते. येस. ज्यांना जे काही असं वाटत असेल म्हणजे तुम्हाला असं काय समजलं किंवा अशी काय तुमचं शिकण्याची ओढ होती, काय असं वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटते? मानसिक स्थिती स्थिर राहत नाही. अच्छा. ओके ओके ओके. ज्ञानेश्वर म्हणतात आहेत की मानसिक स्थिती स्थिर नाही मॅम. ओके. आणखी कोणाला काय असं वाटतं आणखी की तुम्हाला असं वाटलं की चला आपल्या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन इथे मिळेल का किंवा काय असं वाटलं की आज एवढा वेळ काढून तुम्ही आलात, जॉईन झालात? नक्की बोला, अगदी बिनधास्त बोला, कारण तुम्ही बोलले तशा पद्धतीने मग मी तुम्हाला म्हणजे समजून सांगू शकेल तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय हवं आहे हे मला पण कळेल, है ना. त्यामुळे अगदी प्रेग्नेन्सी कन्स्यू, अच्छा, टू इन्क्रीज इनर स्ट्रेंथ, वाव. माझी हेल्थ इश्यू आहेत, डिप्रेशन मध्ये पॅनिक अटॅक्स वगैरे येतात, वाव. मानसिक समाधान पाहिजे. बिलकुल बिलकुल नम्रता. खूपच छान तुम्ही मला रिप्लाय करता आहेत, हे खरंच मला म्हणजे बघून वाचून छान वाटतं. थॉट खूप येत आहेत. ओके ओके. सगळेजण शिकायला तयार आहेत है ना. तर चला बिलकुल तुमच्या पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून. ओके. रिलेशनशिप. ओके ओके. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे मनाला शांती पाहिजे आणि तीच शोधत आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. मी आशा करते की तुम्हाला हे सर्व तुमची जी काही डिमांड आहे ती तुम्हाला मिळावी. मिळावी म्हणजे काय, ऍक्च्युअली ती आपल्या आतमध्येच आहे. प्रॉस्पेरिटी, येस, खूप जरुरी आहे बरं का. प्रॉस्पेरिटी, श्रीमंती, पैसा, है ना. कारण पैसाच सगळं काही आपण आज आपल्या भौतिक याच्यामध्ये वापरतो. पैसा सगळं काही तर नाहीये पण पुष्कळ काहीतरी आहे की तिच्यामुळे आपण पैशांवर झोपतो, पैसा खातो, पैशांवर लोळतो, पैसा घालतो आहे. बिना पैशाने कोणीच आपल्याला फुकटमध्ये देऊ शकत नाही. बीपी प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू, येस नेहा, बिलकुल. तर तुमची जे काही तुमचे इश्यू आहेत मी पूर्णपणे म्हणजे इथे रिझॉल्व्ह करण्याचा तर माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न राहील. पण तुम्हाला पण हात द्यावा लागेल. कारण मी कितीही तुम्हाला मार्गदर्शन करेल पण तुम्ही त्याच्यावर ऍक्शन्स घेतले नाही तर ते म्हणजे चालू शकणार नाही, है ना. ते दोन्ही साईडनी आहे. मी तुम्हाला माझे अनुभव सांगेल की मी कशा सिच्युएशन मी आली, कसं आले, कसं वर आले आणि काय काय केलं. तर जे काही हेल्थ इश्यू, एक्झॅक्टली, तर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला जे काही अडचणी झाल्या त्या सगळ्या अडचणीमधून मी पण गेलेली आहे आणि त्या अडचणीतून मी हिंदी बाहेर में बोलिए ना। पडलेली आहे. येस, सगळ्यांनी आपलं ऑडिओ बंद ठेवला तर बरे. खूपच छान. हेलो। प्लीज येस हिंदी में सर. बोलिए ना। सर हा हिंदी में। मराठीमध्येच आहे. नहीं, ये मराठी में ही है सर. ये मराठी ही है. सॉरी. तुम्हाला जर ओ, हिंदी पाहिजे असेल तर माझ्याशी वन टू वन तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. पण इथे म्हणजे मी मराठीतनच घेते आधीपासूनच. काही गोष्टी फक्त हिंदीमध्ये तुम्हाला वाटलं माझ्याशी कन्सल्ट करू शकता आणि बिलकुल मी तुम्हाला हिंदीमध्ये पण समजू शकते. तर तो मैं आज हा बोला. पर्सनल में मैं बात करूंगा क्योंकि हिंदी में मुझे थोड़ा। हा हा हा, चलेगा चलेगा. हा मी ओ, अश्विनी विचारते की तुम्ही कुठून आहात. तर मी नागपूरवरून आहे, नागपूरवरून बोलते आहे मी. मी माझी नक्कीच ओळख सांगणार आहे की मागच्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करते आहे. रेकी शिकवणं, ग्रँड मास्टर, रेकी ग्रँड मास्टर आहे माझं. म्हणजे प्रज्ञा करुणा हिलिंग इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्या मार्फत मी अनेक कोर्सेस घेते.
ॲस्ट्रॉलॉजी बाय टॅरो कार्ड्स, किंवा म्हणजे टॅरो कार्ड्सद्वारा भविष्य जाणं, त्याचे कोर्सेस घेते आणि असं पण सांगते पण. आणि रेकी हिलिंगचे पूर्ण ग्रँड मास्टरचे पर्यंतचे क्लासेस घेते. त्याच्यात NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, म्हणजे सायंटिफिकली मी आध्यात्मिकता शिकवणं, हा माझा पर्पजच आहे लाईफचा. स्पिरिच्युअलिटी म्हणजे नुसतं अंधश्रद्धा किंवा जादूटोना नाही, तर सायंटिफिकली असं का होत आहे तुमच्या किंवा माझ्या आयुष्यामध्ये, असं काय आपण प्रोग्रामिंग आहे आपल्या मनाचं, आपल्या माइंडचं, की ज्याच्यामध्ये आपल्याला इतक्या अडचणी येतात. तर ह्या अशा व्यवस्थित ह्या गोष्टी मी सायंटिफिकली शिकवते. आणि हे शिकवण्याचा माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती, हा धर्तीवर आलेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रातून वर येऊन तो इतक्या व्यवस्थितपणे जगू शकतो किंवा जिवंत राहू शकतो किंवा इतकं चांगल्या पद्धतीने करू शकतो, जीवनाच्या पीचवर गेम खेळू शकतो, की जेणेकरून तो आपल्या लाईफमध्ये सुख, समृद्धी, आनंद किंवा समृद्धी हे आणू शकतो सहजच. आणि हे मी नुसत्या गोष्टी किंवा नुसत्या नाही सांगत आहे किंवा वाचलेल्या गोष्टी किंवा दुसऱ्यांनी सांगितलं आणि मी सांगते असं नाही. ते स्वतःचे माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तर निसर्गाचा नियम खूप साधा आणि सरळ आणि सोपा नियम आहे. आपल्याला तो माहिती नसल्यामुळे आपण थोडस त्याच्यात म्हणजे हे झालेलं असतो, म्हणजे हरवलेला असतो, म्हणजे एक प्रकारचं है ना. कारण आपल्याला माहिती नाहीये आणि आपण म्हणजे त्याला शोधत असतो. पण तुम्हाला खूप साध्या सिंपल अशा भाषेमध्ये मी समज तुम्हाला मिळेल. समज म्हणजे समजून येईल, अंडरस्टँडिंग. मी काही जादूटोना किंवा असं केल्याने हा हू फुफा केल्याने होतं असं नाही. तर तुम्हाला समजून घ्यायचंय. मी माझ्या लाईफमध्ये एक्सपेरिमेंट केला, तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये एक्सपेरिमेंट करायचं. तर सिंपल काही गोष्टी मी सांगणार आहे की जीवन हे स्वतःकडून आपल्यासाठी काहीही करत नाही. पण नेहमी म्हणत असतो की काय करावं, माझ्या जीवनात असंच आहे, माझ्या जीवनात मी कितीही करावं तरी मला जीवनात असं मिळतच नाहीये, माझे आई वडील असे आहेत, माझं हे तसं आहे, माझं ते तसं आहे, किंवा किती कमवून ठेवलं असतं तर किती मजा आली असती, मला आज इतका मी श्रीमंत असतो, किंवा मला शिकवलं नाही, मला हे शिकायचं होतं, मला ते शिकायचं होतं पण मी असं नाही, वगैरे वगैरे. खूप कंप्लेंट ब्लेमिंग करत असतो दुसऱ्यांवर. इव्हन लहानशा आपल्या मुलांवर सुद्धा. अच्छा, आम्हाला जमेल का तुमच्यासारखे काम करायला? माझी अशी खूप आहे. बिलकुल 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 घबराट सारा होते, पण मग माझं त्याच क्रायटेरिया तास होतो. हो, बिलकुल. आज तुम्हाला सगळं सगळं म्हणजे बघा, जास्तीत जास्त तुम्ही मला प्रश्न, पण मी तुम्हाला वेळ देईलच. तुम्ही डायरेक्ट बोलू शकता व्हिडिओ ऑन करून माझ्याशी. ठीक आहे. आज मी तुम्हाला हे सगळे जे तुमचे प्रश्न टाकले ना, त्याच्या मागचं कारण सांगते. की हे सगळं आपोआप होत नाही. हे जे सगळे तुम्ही म्हटलं ना, कोणी म्हटलं मला फायनान्शियल प्रॉब्लेम, कोणाला रिलेशनशिपवर आहे, कोणाला भावनात्मक आहे, तर कोणाला पैशांवर, फायनान्सवर आहे. तर हे सगळं आपोआप होत नाही. आपोआप होत नाही म्हणजे जीवन तुम्हाला काहीच देत नाही, काहीच करत नाही तुमच्यासाठी तो. हा फक्त तुमच्या भावनांवर आणि विचारांवर प्रतिक्रिया करत असतो. म्हणजे आपल्या मनातल्या भावना ज्या असतात, फिलिंग्स आहेत, दुःखाच्या, सुखाच्या, खूप आनंदाच्या, कधी कधी खूप उभरून येतं, तर कधी कधी अगदी डिप्रेस वाटतं. त्या सगळ्या भावना आहेत आपल्या. ह्या भावनांवर प्रतिक्रिया करीत असतो. तुम्ही दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करत असाल तर तो तुमच्यावर प्रतिक्रिया होत असते, की तुम्ही त्या नजरेने त्यांना बघत आहे, तुमची नजर खराब झाली किंवा तुमची नजर तशी बदलली. आपण म्हणतो असं कसं, तो तसा करतो आहे, करताना मी बघितलं आहे, पकडलं आहे, तरी सुद्धा इंटरनली म्हणजे आध्यात्मिक नजरेने जेव्हा आपण बघतो खूप डीपली, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. तर आजच्या ह्या माझ्या गोष्टी जे काही मी तुम्हाला सांगेन, होऊ शकेल तुम्हाला आश्चर्य पण वाटेल किंवा कदाचित तुम्हाला पटतील, नाही पटतील, असंही होऊ शकते. पण ऍक्च्युली आपण जे बाहेरचं जग बघतो ह्या दोन डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी, ते सत्य नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्या आतल्या म्हणजे आतमध्ये बघा. म्हणजे इथे आपण जो थर्ड आहे, तिसरा डोळा जो दिलाय, तर तिसरा डोळा उघडणं म्हणजे काय, तर तुम्ही आतून कसे आहे, तुम्ही आतून बाहेरचं जग कसं बघता आहात, ते बघायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. म्हणून मी म्हटलंय की जीवन तुम्हाला स्वतःकडनं काहीही करत नाही तुमच्यासाठी, तर तुमच्या फक्त भावनांवर आणि विचारांवर तो प्रतिक्रिया करत असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये जे दिसतं त्यालाच फक्त तुम्ही प्रतिक्रिया म्हणजे बाहेरच्या डोळ्यांनी प्रतिक्रिया करत असता. हा तुमच्या जीवनात आज जे काही आहे त्याला तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे.
धक्का पोहोचेल तुम्हाला हे वाक्य बोलल्याने, है ना? की कोण दुःख आमंत्रित करतं, कोण कमतरता आमंत्रित करतं, कोणाला फायनान्शियली कमतरता असावी असं वाटतं. पण हो, हे तितकं सत्य आहे जितकं सत्य गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. कारण मी असं माझे वाक्य नाहीये हे, तर निसर्गाचे नियम मी तुम्हाला सांगते हे सर्व. आणि ते नियम कसे आपल्यामध्ये इनबिल्ट होतात आणि कसे आपल्याकडनं कामं करून घेतात, ह्याच बद्दलचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर आपण आज जीवनात जे काही आहोत ते सर्व आपणच आमंत्रित केलेलं आहे. आपल्या जीवनातल्या प्रत्येक पैलूंना आपणच आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या जीवनाची स्टोरी लिहिलेली आहे. की मला किती लोकांनी फसवलं, किती लोकांनी माझ्यासाठी चांगले कामं केले, किती लोकांनी चांगले कामं केले नाही, किती लोकांनी मला मदत केली, किती लोकांना मी मदत केली, किती लोकांनी मी मदत केली पण तरी पण त्यांनी मला मदत केली नाही. हे सर्व तुम्ही लिहिलेलं आहे स्टोरी. स्टोरी लिहिलेली आहे. आपण आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या येस 100% शिल्पाला पटत आहे एकदम. आपणच आपल्या जीवनगाथाचे रचयिते आहोत, जीवनाचे रचयिते आहोत, लेखक आहोत. आणि आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत. आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन आपण कसं बनवायचं. आणि हे सारे आपल्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये दडलेलं असते, ठरलेलं असतं. तुम्ही ज्या वस्तूंना, स्थितीला, परिस्थितीला, व्यक्तीला प्रेम करता, ती पण तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलायची असेल ना, तर त्यासाठी संघर्ष करायची गरज नाहीये. तर फक्त आपल्या भावना बदला. डीप फिलिंग द्यायचंय, प्रेम द्यायचंय. प्रेम म्हणजे ते नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं. प्रेम म्हणजे आवेग, फोर्स. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तिथे फोर्सनी बघा, त्याला प्रेम द्या त्या गोष्टीला. पैसा पाहिजे, पैशावर प्रेम करा. तुम्हाला कोणता व्यक्ती पाहिजे त्याच्यावर, म्हणजे ते अपेक्षा न ठेवता, परतीची अपेक्षा न ठेवता तुम्ही करा, प्रेम करा. तुम्हाला स्वास्थ्य पाहिजे, तुमच्या स्वास्थ्यावर तुम्ही प्रेम करा. की मी किती सुंदर, माझं शरीर जे आहे त्या शरीराबद्दलची तुम्ही तारीफ करा. तर बघा परिस्थिती पण तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाईल. हे इतकं सत्य आहे ना. गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा आहे, किंवा आपण बीज पेरतो, है ना? शेतकरी जे आपल्या शेतामध्ये बीज पेरतो, त्याला मग तो नर्चरिंग करतो आणि तेव्हा कुठे त्याला फळ मिळतं. सेम तसंच आहे. सेम तसंच आहे. एक मिनिट मी सर्वांना म्यूट करते, ठीक आहे काजल? येस. तर अशा पद्धतीने हं, चालू केला. तर अशा पद्धतीने आपल्याला जर चांगली भावना पाहिजे असेल, सुखद गोष्ट मिळवण्यासाठी पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्याला चांगली भावना द्यावी लागेल. खुशी द्यावी लागेल. जर तुम्हालाच खुशी पाहिजे, तर तुमच्या जीवनात तुम्हाला खुशी पाहिजे ना, पहिल्यांदा खुशी पेरावी लागते. हे खुशीचे बीज आहेत, चांगल्या भावनांचे बीज आहेत, जे जमिनीमध्ये पेरावं लागतं. जसं फळ मिळवण्यासाठी बीज पेरावं लागतं, तसंच जर जीवनामध्ये आनंद, प्रेम, खुशी, पैसा हवा आहे, तर ते पहिलं पेरावं लागतं. हे ब्रह्मांड म्हणजे हे जमीन आहे असं समजा. आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीसाठी पहिल्यांदा त्याचं बीज पेरावं लागतं. तुम्हाला आनंद पाहिजे, आनंद पेरा. म्हणजेच आनंद, उत्साह दाखवा, उत्साहाने राहा, आनंदाने राहा. तुमच्या भावना, तुमचे विचार तसे क्रिएट करा. प्रेम पाहिजे, प्रेमाचे. खुशी पाहिजे, खुशी. पैसा पाहिजे, पैशाचे. पहिले बीज पेरा. कोणाला तरी डोनेट द्या, कोणाची तरी सेवा करा, कोणाला तरी मदत करा, काहीतरी नवीन देवाणघेवाण करा. तर तुमच्या जीवनामध्ये ते येईल, नक्कीच येईल. कारण हे बीज पेरत आहात तुम्ही. तुम्ही जे आतापर्यंत करत होताय तेच पुन्हा कराल, तर तुम्हाला परत तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, की आता तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर चला तर बघूया काय करावं लागेल.
तर मी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते, कारण बरेचसे परत नवीन लोक जुडलेले आहेत. आपल्या सर्वांनी आपला मौल्यवान वेळ माझ्या या वेबिनारसाठी काढला, यासाठी म्हणजे तुमचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद करते आहे. आणि नक्कीच याचा अर्थ असा होतो की आपण सतत नवीन काहीतरी शिकू इच्छिता, आणि ही जीवनातली अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपण सर्वांचे अभिनंदन करते, स्वागत करते. आणि नक्कीच आजच्या आणि उद्याच्या 2 दिवसाच्या हा वेबिनार मधून तुम्ही जरूर काहीतरी घेऊन जाणार, की ज्याने आपलं आयुष्य बदलू शकते. आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या सुखकारक घटनेमध्ये ही घटना म्हणजे आजचा वेबिनार हा त्याचा भर टाकू शकेल. तर खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की प्रश्न मला विचारू शकता. मी तुम्हाला वेळ देईल आणि प्रत्येकांशी मी बोलेल. अगदी वन टू वन तुम्ही म्हणजे आपले प्रश्न लिहून ठेवा, हवं तर कुठे काही अडचण आली किंवा काही समजलं नाही तर तर नक्की मला प्रश्न विचारा. पण मी आपला आता वेबिनार झाल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना अनम्यूट करेन आणि मी बोलेल. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, समजण्याचा प्रयत्न जरूर करा. ठीक आहे. नवीन लोक जुडले, मी त्यांना माझी ओळख देते. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँड मास्टर. मागच्या 20 वर्षापासून प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, हा माझी स्वतःची रजिस्टर्ड अशी इन्स्टिट्यूट कंपनी आहे, याच्या माध्यमातून मी अनेक कोर्सेस शिकवते. माझ्या प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूटचं नावच म्हणजे याचा अर्थच हा आहे की प्रज्ञा म्हणजे नॉलेज, ट्रू नॉलेज म्हणजे सत्य ज्ञान. सत्य ज्ञान म्हणजे असं की जे ज्ञान तुम्ही शिकले, तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं अप्लाय केलं, त्या आणि स्वतःचं आयुष्य बदलवलं. आता तुम्हाला दुसऱ्यांना ते ज्ञान द्या, दुसऱ्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी मदत करा. म्हणजे एवढा सगळा अर्थ म्हणजे केवळ प्रज्ञाचा अर्थ होतो. आणि करुणा म्हणजे सिंपथी, एम्पथीच्या पलीकडे कंपॅशन. म्हणजे तुम्हाला कोणी नावं ठेवतोय किंवा तुम्हाला कोणी वाईट किंवा जे काही बोलत आहे, तरी सुद्धा त्याच्याबद्दलची दयामाया तुमच्या मनात येते किंवा करुणा निर्माण होतं, प्रेम निर्माण होतं, की त्या व्यक्तीला मला जे माहिती आहे ते माहितीने किंवा माझ्या जीवनात जे सुख संपत्ती किंवा शांती आहे ती त्याच्या जीवनात नाही, ह्याबद्दलचं कंपॅशन येतं. तर त्याला म्हणतात करुणा. तर हा आपल्या प्रज्ञा करुणाच्याच मार्फत मी ह्या सगळ्या गोष्टी, माझं पर्पजच हे आहे की सायंटिफिक तरीकेने, सायंटिफिक पद्धतीने आध्यात्मिकता ही लोकांच्या समोर आणून द्यावं, समजवून द्यावं, जेणेकरून त्यांनी ज्यांच्या जीवनाच्या पिचवर बेस्ट गेम खेळून आपलं जीवन सहज आणि आनंदाने जगावं. कारण भगवंताने, आता भगवंत म्हटलं तर मी कोणत्या मंदिराचं किंवा मस्जिदचं वेळ घेत नाही. तर भगवंत म्हणजे मी निसर्ग. निसर्गाने आपल्याला इतकं भरपूर दिलेलं आहे, इतकं भरपूर दिलेलं आहे, पण तरी पण आपण एवढ्याशाच का जगतो आहे, कसं आपलं माइंडसेट बदलतो म्हणजे झालेलं आहे, का असं माइंडसेट झालेलं आहे. आपण त्याच्यावर थोडंसं लक्ष देऊन बघायला पाहिजे. आपण बदलवायला जातो बाहेरची गोष्ट, पण ऍक्च्युली बदलवायला पाहिजे आपल्या आतली गोष्ट. खूप सिंपल, खूप साध्या पद्धतीने फक्त तुमचा विश्वास, श्रद्धा आणि सरेंडर म्हणजे देणं, सर्व म्हणजे देऊन देणं. जसं आज तुम्ही मला मला आपला वेळ दिला, आणि त्याच्यासोबत सोबत कसं आहे, येस राईट, येस सर, थँक्यू सर. आणि तुम्ही आज म्हणजे विश्वास टाकलाय आणि सगळे कामं सोडून आज तुम्ही माझ्याकडे आले की काहीतरी मी तुम्हाला सांगते, तर नक्कीच याबद्दल मला मनात खूप खूप ग्रॅटिट्यूड आहे तुमच्याबद्दल. नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच काहीतरी हो, आणि एक नवीन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, सुखाने तुमचं जीवन भरून जावं, असे चमत्कार भरे एक्सपिरियन्सेस मला जे आले ते तुमच्याही लाईफमध्ये येऊ, हीच माझी भावना असते. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तर बघा, एक आपल्याला आपलं जीवन, आपण ह्युमन बिंगचं जीवन इतकं अनप्रेडिक्टेबल आहे ना, की कितीही मी तुम्हाला म्हणते पण की टॅरो कार्ड्सच्या द्वारा भविष्य जाणं हे करा, पण ते भविष्य पण आपल्या विचारांवर डिपेंड आहे, है ना. विचार बदलले की तुमचं भविष्य बदलतं. ही ताकद निसर्गाने आपल्याला दिलेली आहे, पण तरी पण आपण त्याचा प्रॉपर उपयोग करून घेऊ शकत नाही, कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच नाही आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आजारपण, समस्या हे आपल्याला सांगून येत नाहीत. हे कधी पण आणि कशी पण कुणावर पण येऊ शकतं. आता तुम्ही चांगले आणि आता थोड्या वेळात काही होऊ शकतो तुमच्यासोबत. मग अशा वेळेस जर समजलं तुम्हाला की अशी ही विद्या किंवा अशी ही ऊर्जा, एनर्जी आपल्याच हातामध्ये आहे, आपणच आपल्या जीवनावर ही चिकित्सा करू शकतो, शारीरिक, मानसिक, भौतिक.
सामाजिक आणि आध्यात्मिक. ते किती सुंदर होईल ना. विचार करा बरं. तर हीच गोष्ट वैकल्पिक चिकित्से अंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा. वैकल्पिक चिकित्सा म्हणजे आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी जे आपण बदलतो. तुम्ही पण आम्हाला शिकवण्याचे काम करता, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मॅडम. थँक्यू, 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 थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इतके खरंच जागृत आहात, याबद्दल खरंच खूप छान वाटतं. आणि माझा उद्देशच हा आहे ना, की मी माझं जीवन बदललं. किती सोपं आहे यार, किती सहज आहे यार. आणि आपण किती घाबरतो, चिंता, स्ट्रेस, मला असं आहे, मला ते आहे, ते आहे. 10 लोकांजवळ तेच तेच बोलतो. किती चिंता, तणाव, डिप्रेशन आणि किती काय काय गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतं आणि आपण म्हणजे स्वतःही भोगतो आणि दुसऱ्यांनाही सांगतो. आणि असं सांगतो म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये सांगतो, की समोरच्या व्यक्ती सांगत असेल तर म्हणजे तुझं एवढंच, माझं तर अजून जास्त आहे. अरे तुला मुलं नाही, तू तेवढी तरी सुखी आहे. तुला माहितीये का, माझी मुलं आणखी कसे बेकार आहेत. म्हणजे इतकं डिटेलमध्ये सांगतो आपण, की म्हणजे त्याला असं हे करून घेतो. येस, ऍग्री. म्हणजे एवढं त्या निसर्गाला म्हणजे हा अगदी रजिस्टर्ड करून सांगतो, फप्पा देऊन, की बस तू असंच कर. माझ्या मुलांसोबत एक माझी मुलं ऐकलं नाही पाहिजे, माझा नवरा असा आहे, माझी बायको असं आहे, माझे सासू सासरे असे आहे. ऍक्च्युली खूप सुंदर आयुष्य आहे, खूपच सुंदर. भगवंतानी आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, की आपण आपल्या हा गोष्टींचा हा जो म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन येतं ना, निराशा येतं, सहजच बदलू शकतो. सहजच, फक्त विचारांनी, समजणे, समज. मी हे सांगते बघा, मी एक सायन्सची स्टुडंट आहे, म्हणजे होती, आहेच म्हणजे. मला स्वतःलाच विश्वास नसतो, कोणीतरी म्हणजे जादू टोना करेल आणि फटकन हा हो करेल आणि होईल नाही. जोपर्यंत मला समज येत नाही, मला आतून समजत नाही की मी काय, मी कशी, तोपर्यंत मी माझं जीवन बदलू शकत नाही. पण माझं जीवन मी बदललं नाही तर मी तुम्हाला कसं सांगेल, कसा कॉन्फिडन्स येईल माझ्यामध्ये, की हो, हे केल्याने जीवन बदलतं. हो ना. तर बघा, वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा येऊ शकते, येतेच. छोट्या छोट्या गोष्टीने येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या जीवनामध्ये अगदी म्हणजे शरीरातला म्हणजे ऊर्जा प्रवाह असंतुलित होतो. येस स्नेहल, पॉझिटिव्हिटी पाहिजेच. पण आपल्याला ते सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे, ज्ञान आहे, पॉझिटिव्हिटी पाहिजे हे. पण आपण किती प्रत्यक्षात जेव्हा करायला गेलो, तर किती जण वापरतो मला एक सांगा. कधीतरी तो प्रकार येतोच, निगेटिव्हिटी येतच. ब्लेमिंग, कंप्लेंटिंग इतरांवरच करतो. अरे, मी म्हणते, निर्जीव म्हणजे वस्तू, ती सुद्धा जागेवर आली. दगडाची ठेच लागली तरी आपण दगडाला म्हणतो, "ओफ, त्या दगडाची ठेच लागली मला." असं. पण मी बघितलं नाही, तो दगड मला दिसला नाही, असं नाही. घरातल्या हॉलच्या प्रत्येकाच्या घरात झालंच असेल. टीपॉय समोर सेंटरवर असतं, जाता जाता आपल्या गुडघ्याला लागलं, तर आपण पहिला कोणी हा असा टीपॉय बदलवला, असा सरकवून ठेवला, रस्त्यात ठेवतात, असं तसं. म्हणजे किती म्हणजे भयानक आपण दुसऱ्यांवर कंप्लेंटिंग, ब्लेमिंग करत असतो. पण अरे, मी बघितलं नाही किंवा माझी चूक झाली, मला सांभाळून चालायला पाहिजे होतं, हे आपल्या तोंडून किंवा आपण एक्सेप्टच इतक्या सहज होत नाही. तर इथेच आपल्याला बदलायचं आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा अशा गोष्टी येतात. आणि याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती, जी रेखी म्हणतो आपण, रेखी म्हणजे प्राणशक्ती, म्हणजे जिवंतपणा. आज आपण जिवंत आहोत, बोलतो आहोत, एकमेकांना बघतो आहे. प्राण, आपण म्हणतो ना, माणूस मेला की प्राण गेला. तर प्राण गेला म्हणजे काय, तो जिवंतपणा संपला. आता ती बॉडी झाली, ती स्वतःहून काहीच रिफ्लेक्ट नाही करणार आहे. तिला आता बस ते वेळ आले की सडेल, गळेल. आणि तिला शेवटी आपण जाळून म्हणजे नष्ट करतो, त्याची राख सुद्धा आपण ठेवत नाही. तर इतक्या पद्धतीने ते ह्या रेखी म्हणजे प्राणशक्ती ही असंतुलित होते. कारण तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशामुळे काय होतं, ब्लॉकेजेस येतात, रेजिस्टन्स येतं. ही गोष्ट अशी आहे की जसं किचनची सिंक मध्ये कचरा अडकला तर पाणी जात नाही, हो ना. तर तशाच पद्धतीने हे म्हणजे, येस, येस, बरोबर आहे. तर पाणी जात नाही, तर मग आपण म्हणजे तिथे अडकून पडतो. आणि अडकून पडल्याने काय होतं, की मग कचरा अडकतो, मग तिथे किडे होतात, मग वास येतो, सगळ्या घरामध्ये येतो. हळूहळू मग त्याची जे सगळे बिमारी पसरते, है ना.
येस येस येस, मी ना तू बोलता बोलता मी तुमचं हा एक मिनिट वाचू शकत नाही एकदम, काही नाही. बिलकुल. बिलकुल आशा मॅम, बिलकुल. तर अगदी मनापासून ऐका, आणि पटलं तर खरंच म्हणजे तुम्ही असा एक विचार करा की एक टूल तुम्हाला मिळतीये, समजा तुम्हाला पटलं आणि तुम्ही तुमचं जीवन बदलवलं, तर तुम्हाला हे वाटू द्या की माझं जीवन बदललं, मी आणखी किती लोकांचं जीवन बदलवू शकते. कारण आपलं शिक्षण आपल्यापर्यंत थांबलं नाही पाहिजे. छोट्यातली छोटी काही जरी गोष्ट आपल्याला जी पटली, ज्याच्याने आपल्या आयुष्याचं एक म्हणजे वाढ झाली, प्रगती झाली, नक्की ती गोष्ट इतरांसोबत शेअर करावी. तेव्हा आपल्याला तो मोक्ष म्हणतो ना, मोक्ष कधी मिळेल? तर मोक्ष जिवंतपणीच मिळतं. मेल्यानंतर स्वर्ग नरक काही नाहीये, इथेच आहे स्वर्ग नरक सगळं. तुमच्या चांगल्या भावना, तुमचे चांगले विचार, तुमचं चांगलं वागणं, स्वर्ग. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहे, तणावात आहे, चिंता आहे, निराशा, तुम्ही नरकात आहात. हेच आहे. आजारपण आहे, तुम्हाला भीती आहे, तर बस हा येस, चांगल्या भावना, सद्भावना, म्हणजे तुम्ही स्वर्गात इथेच आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? ह्या गोष्टीची समज येणं आणि तुरंत ऍक्शन घेणं. आताच्या आत्ताच ऍक्शन घेणं. हो नंतर बाळांना पाहू, बघू. अगं नाही नाही, पहिले त्याला सुधरू दे, मग मी बघेन, मग मी सुधरेन, मग मी ठरवेन. नाही, तुम्ही नरकातच आहात. आत्ता मोक्ष, ह्या क्षणामध्ये मोक्ष असते, ना पास्ट मध्ये ना फ्युचर मध्ये. तर अशा वेळेस जेव्हा आपल्या शरीरातला ऊर्जा प्रवाह असंतुलित होतो, तेव्हा आपल्यावर अनेक रोगांचा हमला होतो. म्हणजे पहिल्यांदा जो ऊर्जा प्रवाह होतो, तो आपण एक्सप्रेस करतो, म्हणजे आपण बोलू नये, किंवा मी तुम्हाला मी उद्या सांगेलच, चक्र सिस्टीम सांगेल, आणि प्रत्येक चक्रामध्ये कशा भावना असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगेल, आणि त्या चक्रांची सिस्टीम आपण कशी आपल्या पद्धतीने बदलवू शकतो हे नक्की सांगेल. आणि आपण आपल्या पद्धतीने बदलवलं, तर आपल्या रोगांचा हमला म्हणा, किंवा आपल्याला लाईफमध्ये फायनान्शियल ब्लॉकेजेस कसे येतात, अजून कोणत्या म्हणजे रिलेशनशिपचे ब्लॉकेजेस कसे येतात, काय असे विचार आपण रिलेशनशिपमध्ये घेतले तर नवरा बायकोचे भांडण होतात, किंवा मी कितीही चांगली वागली तरी समोरचा माणूस का बरं असा करतोय, का बरं माझ्या मागे असं डिंग 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 लागतात, किंवा शत्रू तयार होतात है ना, किंवा आपल्या मनातच कोणाबद्दलच खूप वाईट भावना, किंवा लहानपणी कोणीतरी काहीतरी झालं आपल्यासोबत अन्याय, किंवा जे काही निगेटिव्ह गोष्ट झाली, आजपर्यंत आपण त्यांना माफ करू शकत नाही, किंवा आपल्याकडून काही चूक झाली तर आपण माफी मागू शकत नाही. तर असं काय करतो, काय का बरं असं ब्लॉकेजेस होतं, हे मी तुम्हाला एक एक त्याचे उद्या चक्र सिस्टीम मध्ये सांगणार. त्यामुळे उद्या नक्की या, आज पण या, आता उद्या पण, ठीक आहे. तर हा ऊर्जेचा प्रवाह, जी काही आपल्याला ऊर्जा नॅचरली मिळते, ह्याचा प्रवाह योग्य राहणं गरजेचं असते आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपल्या विचारांची दिशा योग्य राहावी, आणि ही योग्य दिशा आपल्या विचारांची राहावी, ह्याच्यासाठी आपल्याला ही प्राणशक्ती म्हणजे रेकी मदतगार सिद्ध होते. म्हणजे प्राणशक्ती ही सतत आपल्यामध्ये वाहत असते, पण आपल्या विचारांनी, विचार म्हणजे हे झाले दगड. एखाद्या पाईप मध्ये पाणी सहज वाहत नाही, तर तिथे काहीतरी कचरा अडकला ना, तर तो कचरा म्हणजे आपले विचार. तर ते निगेटिव्ह विचार, किंवा चिंतेचे विचार, किंवा डिप्रेशनचे विचार, भीती, स्ट्रेस, है ना, याचे विचार हे ब्लॉकेजेस म्हणजे दगड बनून तिथे राहतात. आणि ती प्राणशक्ती, तशा 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये, जसं आर्टरीज आणि वेन्स आहेत रक्ताच्या, तसं 72,000 नाड्यांमधून ही विचारांची निगेटिव्ह एनर्जी वाहते, ती ब्लॉक करते, आणि ती प्राणशक्ती सहजपणे सगळ्या शरीरामध्ये जात नाही. त्याच्यामुळे आपण व्यक्त होत नाही व्यवस्थित, किंवा व्यक्त झालं तर मग राग, लोभ, क्रोध, हे अशा पद्धतीने व्यक्त होतो, किंवा डिप्रेशन झालं, मला चिंता झाली, भीती वाटते मला, आणि मला मी नाही बोलू शकत, माझ्या साहस नाही, वगैरे वगैरे, असं आपण बोलतो. आणि समजा तेही नाही बोलू शकलो, नाही दाखवू शकलो, तर मग शेवट आहे रोगराई. मग होतो आपल्याला डायबिटीज, बीपी, कॅन्सर सारखे रोग सुद्धा विचारांनीच होतात, जिथे प्राणशक्तीची कमतरता होते. तर आपण ह्याच्यातून नक्कीच रेकीच्या मार्फत हे आपण याच्यावर विजय मिळवू शकतो. आपण आपल्या भावनांवर, म्हणजे आपले विचार, आपले भावना यांना आपण काबू ठेवू शकतो, त्याला एक दिशा देऊ शकतो प्राणशक्ती सोबत, आणि आपण आपल्या समस्यांपासून सुटकारा मिळवू शकतो. पण हे काही जादूटोना नाहीये, किंवा असं काही अंधश्रद्धा नाहीये, किंवा मी सांगेल तसंच तुम्ही करायचं असं पण नाहीये. थोडस त्याच्याबद्दलच तुम्हाला शिकून घ्यावं लागेल, तुमची तयारी असावी लागेल, आणि हे 1-2 दिवसांनी होणार असं पण नाहीये.
मी तुम्हाला सांगेल, शिकवते. जसं आता आपण शाळेमध्ये जातो. आज ज्या स्थितीपर्यंत आहोत, जे काय आपलं प्रोफेशन आहे, ते प्रोफेशन मिळवायला आपल्याला कित्येक वर्ष शाळेत जावं लागलं. कमीत कमी प्रत्येक जण तर 20-22 वर्ष, म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत, त्याच्या पुढचं अजून डिटेल शिकेपर्यंत, किती काय काय वेगळे त्याच्यापेक्षाही नंतर कोर्सेस केले. त्याच्यानंतर आज आपण अर्निंगला लागतोय. तरी सुद्धा आपल्या मनासारखी अर्निंग होत नाही कधी कधी, है ना? किंवा अजूनही त्या गरिबीमध्ये किंवा त्या याच्यामध्येच आहे. तर तशाच पद्धतीने जितका तुम्ही अभ्यास कराल, जसा तुम्ही म्हणजे याच्यामध्ये पण, ही पण एक म्हणजे नैसर्गिक शाळा म्हणा आपली, ही आध्यात्मिक शाळा समजा, की इथे तुम्ही जर जस्ट सुरुवात करताय. तर आज सुरुवात केलं तर हा कोर्स झाल्याबरोबर तुम्हाला सगळं तुमच्या इच्छा पूर्ण होतील का, मग धडधड होईल का? असं नाही. तुम्हाला ते बिईंग मध्ये आणावं लागेल, म्हणजे तुमच्यामध्ये इंटिग्रेट करावं लागेल. ते जसं आज आपण इंटिग्रेट केलेलं आहे. आपल्याला सहज आता आठवण नाही लागत, ए फॉर ऍपल, बी फॉर नाही. आपल्याला तर किती धडधड धड आपल्याला वाचता येतं, लिहिता येतं, पत्र वाचता येते, हा ना? बातम्या, होर्डिंग, काय काय करता येतं. एक वेळ होता की सीएटी कॅट म्हणून आपण किती वेळेस लिहिलो आणि किती वेळेस आपण मारही खाल्ला असेल, हा ना? किंवा कितीतरी पोएम आपण पाठ केल्या आणि किती हे झालं असेल. पण आज मात्र सहज झालं. तर तशाच पद्धतीने आध्यात्मिक दुनियेतली ही रेकी तुम्हाला शिकत राहावं लागेल. तर आज हा पहिला वर्ग आहे तुमचा, जस्ट ओळख आहे तुमची आध्यात्मिक शाळेची, असं समजा. तर त्यामुळे त्याला अगदी धरून, आणि खरंच हे आता म्हणजे आज उद्यासाठी नाही आहे, की तुम्ही आज शिकले तर उद्या तुम्हाला म्हणजे झालं मग झालं तुम्हाला आयुष्य, असं नाहीये. तुम्हाला आयुष्यभर त्याच्यासाठी अभ्यास करणं, एक सवय लागून जाते. आपली विचार करण्याची पद्धत बदलते आणि आपलं पूर्ण जीवन 360 बदलतं. पण याच्यासाठी मात्र तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावी लागते. थोडंसं समोर यावं लागतं, शिकावं लागेल तुम्हाला. तर ग्रँड मास्टर पर्यंत नक्कीच तुम्हाला मी शिकवेन. आणि ग्रँड मास्टर येताना म्हणजे अगदी मनामध्ये ठेवूनच यायचं, की मला शिकायचं तर ग्रँड मास्टर. म्हणजे ग्रँड मास्टरसाठी मी याच्यासाठी म्हणते, की तुम्ही शिकले तर मग इतरांना शिकवा. कारण मी किती लोकांपर्यंत पोहोचेल ना एकटी. तर माझ्या मार्फत तुम्ही, तुमच्या मार्फत आणखी बरेच लोक जातील. खूप सुंदर ही विद्या आहे. आणि घर बसल्या पण तुम्ही सगळं करू शकता. अगदी म्हणजे याच्यामध्ये ना शिक्षणाची अट आहे, ना वयाची अट आहे, ना जात पात, ना म्हणजे स्त्री पुरुष, काहीच नाही. ना तुमचं शारीरिक कमजोरी काय आहे का, काहीही फरक पडत नाही. फक्त समज पाहिजे. समज म्हणजे एक अंडरस्टँडिंग, की का असं होतं. तर तुम्हाला जेव्हा काचं उत्तर मिळालं ना, तेव्हा तुम्ही म्हणजे कॉन्फिडन्स एक तो वेगळा येतो, पटतो. आणि पटलं ना, तर तुम्ही दुसऱ्यांना व्यवस्थित पटवू शकाल. आणि तुम्हाला पटलं तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतोच ना, जसं मी माझं सांगते. तर तशाच पद्धतीने आहे की रेखी ही खरंच नैसर्गिक आणि आश्चर्यजनक विद्या आहे. आणि ही इतकी सुंदर विद्या आहे की म्हणजे असं नाही की मी आज शिकवेन आणि तुमच्यात आज ती निर्माण झाली, असं पण नाही. हे आपण जन्मताच आपल्यामध्ये असते सर्वांना. म्हणजे बाळ आलं, जिवंत आहे, म्हणजे प्राणशक्ती त्याच्यामध्ये आहे. 5-6 वर्षापर्यंत त्या बाळाची प्राणशक्ती पूर्णपणे छान काम करत असते. पण जसजसं आपण आई वडील, समाज, टीचर्स, मग अजून आजी आजोबा वगैरे वगैरे, हे सगळं मग देश, असं आपण प्लॅनिंग, ते म्हणजे सगळं प्रोग्रामिंग करत असतो. आणि हळूहळू हळूहळू त्यांचं, येस येस, तुमचा बिलकुल लाईफचा एक्सपिरियन्स सांगेल, बिलकुल सांगते प्रियंका, बिलकुल सांगते. आणि सांगेलच. कारण हे याच्यासाठी सांगते की तुमचा विश्वास वाढावा, तुमचा विश्वास वाढावा म्हणून. तर ही अशी आश्चर्यजनक विद्या आहे की तुम्हाला म्हणजे खरंच ही तुम्ही जेव्हा शिकता ना, तर तेव्हा म्हणजे तुमच्या जीवन जगण्यासाठी एक अनोखी अनुभूती येते. आणि सिंपल रेकी म्हणजे ही जीवनात म्हणजे जीवनशक्ती आहे, प्राणशक्ती आहे. आणि हिच्यातच पूर्ण निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता असते. आणि प्रत्येकाजवळ ही नैसर्गिक वैचारिक प्रक्रियेची शक्ती आहे. वैचारिक म्हणजे विचारांनी. बघा, कोणता प्राणी किंवा नॉन लिव्हिंग थिंग, झाडं झुडपं विचार नाही करू शकत. निसर्गाने फक्त ह्युमन बिईंगला विचार करण्याची ही सुंदर म्हणजे विद्या दिलेली आहे. हेल्थ इश्यू, बिलकुल मानण्याच्या विहारामुळे, बिलकुल 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 आपण बघूया त्याच्यामध्ये डिटेल, है ना? हा फक्त मी बेस तयार करते. बघा, मी एकदम तुम्हाला असं सांगेल की असं 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 असं, तर काय माहिती, ते थोडंसं अर्धवट समजेल, नाही समजेल. कारण बरेचसे लोक यांना म्हणजे काय आहे हा रेखी शब्द पण पहिल्यांदा ऐकलेला आहे त्यांनी. म्हणून मी त्यांना थोडंसं डिटेल सांगायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला हे समजलं ना, तर हळूहळू हळू पूर्ण तुमचे स्वतःचे म्हणजे
काही प्रॉब्लेम्स असतात तुम्ही आपण स्वतःच समाधान करू शकतो. मी फक्त तुम्हाला गायडन्स देते, पण तुम्हाला अप्लाय स्वतःलाच करावं लागतं ते. ठीक आहे. तर हा आपल्या आतमध्येच हा अनंत शक्तीचा भांडार लपलेला आहे. आपल्या जीवनामध्ये जेही घडतं ना, ते आपल्या विचारांचाच प्रवाह आहे, परिणाम आहे, त्याचाच प्रवाह आहे. आणि ह्याच शक्तीला, विचाराच्या शक्तीलाच आपल्याला जागृत करायचं आहे. आणि ह्या विचाराच्या शक्तीवरच आपल्याला आत्मविश्वास, आत्मनिर्भरता म्हणजे क्रिएट करायची आहे. ठीक आहे. तर नक्कीच मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्हा सर्वांनाच, आपल्या सर्वांनाच एक आनंद पाहिजे असतो. आणि हे समजून घ्या. मनात बिलकुल असं गाठ पाडून ठेवा. म्हणजे स्वतःला सांगा की हे आपल्या जीवनातला आनंद, पैसा, रिलेशनशिप हे कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नाही. बाह्य कारणावर अवलंबून नाही. मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स सांगते की पूर्ण ग्रँड मास्टरच्या लेवलला म्हणजे एक प्रिन्सिपल मॅडम होत्या. फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री केली आणि मग एवढं म्हणजे मी इतकं जीव तोडून शिकवते, सांगते. पण बघा, तर तुमचं जे काही वय आहे त्या वयापर्यंत येईपर्यंत तुमचे जे काही आतापर्यंत तुमचं माइंड प्रोग्रामिंग झाली, ते मी एका 15-20 मिनिटात, अर्धा 2 तासामध्ये नाही बदलू शकत ना एकदम. म्हणजे थोडस एक वेळ लागतो समजला. हो की नाही? पण तरी मी सांगते की प्रिन्सिपलच्या लेवलला त्या मॅडम होत्या. 3 डिग्री केली म्हटलं ग्रँड मास्टरला या. तर तेव्हा त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की मी ग्रँड मास्टर झाले तर माझा नवरा बदलेल का? तर त्यावर मी स्पष्ट बोलले की मॅडम, तुम्हाला मी 3 डिग्री समजावून सांगितलं. मी अगदी जीव तोडून सांगते, सायंटिफिकली सांगते. तुम्ही प्रिन्सिपल आहात, म्हणजे तुम्ही पण एज्युकेटेड आहात. एक तर तुम्ही पण म्हणजे एज्युकेटेड आहात, पण तरी पण बघा त्या लेवलवर आल्यानंतर ही व्यक्ती असं विचारते की माझा नवरा बदलेल का मी जेव्हा ग्रँड मास्टर होईल? मी त्यांना स्पष्ट हात जोडून म्हटलं की नाही, तुमच्या रेखीने तुमचा नवरा बदलणार नाही. नवरा बदलायचा असेल तर दुसरं लग्न करावं लागेल. तर आमचं म्हणजे हसण्याचं एक जोक पार्ट झालं की जे तुम्हाला दुसऱ्यांना बदलायचं ना, त्या व्यक्तीला बदलावं लागतं. रेखी म्हणजे काय? पहिल्यांदा स्वतःवर काम करायचंय, स्वतःची प्राणशक्ती वाढवायची आहे, स्वतःचा ऑरा इतका हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीवर द्यायचा आहे की तुमच्या सानिध्यात येणारे लोकांवर तो परिणाम आपोआप होतो आणि आपोआप त्याची समज जाते आणि आपोआप लोक बदलतात. आता जसं आपण म्हणतो आशीर्वाद देणं. येस, रेकीसाठी गुरु करणे. अच्छा, शक्तिपात घेणे आवश्यक आहे. हा, शक्तिपात म्हणजे दीक्षा देणं असतं. तर बिलकुल मी तुम्हाला सांगेल ना, एक एक गोष्ट सांगेलच मी तुम्हाला, बिलकुल. ठीक आहे. तर याचा अर्थ असा असतो की कोणीतरी तुम्हाला म्हणजे असं आता आपण जसं म्हणतो की आपल्या मुलांना म्हणतो की बेटा तू चांगला पेपर लिही, बिलकुल आशीर्वाद आहे बरं का. आता आशीर्वाद आपलेच असतातच, आपल्याला बरं आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, मोठ्या थोरांचे आशीर्वाद आहेत. म्हणून काय आपण कर्तव्य करणार नाही का? बस आशीर्वादाने आपण पेपर सोडवू शकतो का? नुसतं आशीर्वादाने तुम्हाला 90+ मार्क मिळू शकतात का? शक्यच नाही. आशीर्वाद म्हणजे चांगल्या भावना आहेत, ती एनर्जी तुमच्या आईभोवती आहे, म्हणजे तुमच्या भोवताली आहे. पण तुमची ऍक्शन घेणं, तुमचं काहीतरी त्याच्यावर कर्म हे तर जरुरी आहे ना. म्हणजे माइंड, बॉडी आणि सोर्स. माइंड म्हणजे तुमचे विचार, बॉडी म्हणजे बॉडीने कर्म करतोय, ऍक्शन करतो आहे, आणि सोर्स म्हणजेच त्या भगवंताचं म्हणजे निसर्गाचं प्रेझेन्स. हे 3 गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ऍक्च्युली आपलं कार्य सफल होते. तर आज आपला हा विषय रेकीचा आहे, तर हा आध्यात्मिक म्हणजे सोर्स बद्दलचा आहे. तर याचा अर्थ असा नाही की मी सोर्स बद्दल तुम्हाला मिळवून दिलं म्हणजे बस सगळं होईल असं नाही. तर तुम्हाला तुमचे माइंड म्हणजे विचार बदलावे लागतील, तुम्हाला शारीरिक काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला मेडिटेशन आहे किंवा मी काही गोष्टी सांगते आहे, त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बॉडीने रिॲक्ट कराव्या लागतील, वागावं लागेल, ऍक्शन घ्यावं लागेल. तेव्हा कुठे तुमचं बरं आहे. तुम्ही असं नाही की एकदम आज आले शिकायला आणि पटकन आता मी ज्याच्यावर रेगी टाकते त्याच्यावर रेगी टाकते तसं. अरे असं असतं तर मी कशाला इतकी मेहनत घेतली असती तुम्हाला हे करायला, नाही ना, एवढं वेबिनार द्यायला. मी नाही फटाफट रेकी टाकली असते, धडाधड लोक आले असते, जॉईन झाले असते.
हो की नाही? तर असं होत नाही. मी पण आज माझी मेहनत करते आहे. माझ्या मनामध्ये डोक्यात विचार आलेले आहेत. येस, मनात बिनकामाचे विचार येतात ते कसे थांबवायचे. येस, येस, मी सांगते तुम्हाला बिलकुल. तुम्ही प्रश्न विचारताय, खरंच खूप धन्यवाद. आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. तुम्हाला बिलकुल हळूहळू मी प्रश्नांचे उत्तर देईल, है ना? आणि तुम्हाला प्रत्यक्ष बोलायला वेळ पण देईल मी. तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी सगळ्यांशी मी कनेक्ट होईल. ठीक आहे? तर फक्त तुम्ही आज असं बसा की जसं म्हणजे एक बच्चा असतो ना, मला काही आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, मी जे सांगतेय ना बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, पण तरी पण काय माहिती कोणत्या शब्दाने कोणत्या वाक्याने नवीन काहीतरी मिळून जाईल, किंवा एक दृष्टिकोन वेगळा मिळून जातो, है ना? तर असं बसा की जसं म्हणजे अगदी अरे वा. शिल्पा म्हणजे खूप खूप धन्यवाद, थँक्यू थँक्यू. तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल नक्कीच होईल, मला असं आहेच, है ना? तर खूप खूप धन्यवाद, थँक्यू. तर बघा, तुमच्या जीवनामध्ये जो काही आनंद किंवा दुःख असतो, हा कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नाही आहे. तर तो प्रत्येक क्षणी म्हणजे वृद्धिंगत होत असतो. वृद्धिंगत म्हणजे वाढत होतो. कशामुळे वाढतं? तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही दिलं तर. कसं म्हणजे कसं तुम्ही देऊ शकता? तर बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या विश्वामध्ये आलेला आहोत. आपण मनुष्य म्हणून आलो असं वाटतं आपल्याला, पण मी मनुष्य पण नाही. मी नंदिनी आहे? नाही, मी नंदिनी पण नाही. मी स्त्री आहे? नाही, मी स्त्री पण नाही. अच्छा, मी आई आहे? नाही. अच्छा, मी रेकी ग्रँड मास्टर आहे? नाही. तर मग मी आहे कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, की मी आहे कोण? हे तर सगळे माझे म्हणजे पेहचान आहे, म्हणजे मला लोकांनी किंवा समाजाने, माझ्या आई वडिलांनी, माझ्या लोकांनी, माझ्या पोरींनी, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला हे दिलेलं आहे सगळं. हो की नाही? पण ऍक्च्युली हे ह्याच्यासाठी आपण नाही आहे. तर आपण कोण आहे? तर आपण हे एक एनर्जी सोर्सच आहे, ब्रह्मांडाचा एक थेंब आहे, जसं समुद्राचा एक थेंब. असे अनंत कोटीने थेंब बनलं तेव्हा कुठे तो समुद्र बनतो. तसंच जो बाहेर ब्रह्मांड आहे, तोच सेम ब्रह्मांड माझ्या आतमध्ये आहे, म्हणजेच मी ब्रह्मांड आहे. तर आपल्याला बाहेर बदलवायची गरज नाहीये, आपल्याला आतमध्ये बदलायचं आहे. आपल्याला प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्याची कला शिकायची आहे, आत्मसात करायची आहे. आपल्याला भूतकाळाचं ओझं किंवा भविष्याची चिंता ह्याच्यातून मुक्त करायचं आहे स्वतःला. आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीही न संपणारा आनंद किंवा योग्य समज ही डेव्हलप करायची आहे. आणि आपल्या लाईफमध्ये येणारी प्रत्येक समस्या विलीन करण्याची कला आत्मसात करायला पाहिजे. विलीन करणं म्हणजे सोडून देणं, सरेंडर करणं. काहीच गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत, फक्त 10% आपल्या हातामध्ये आहे. जसं बघा, आज आपण श्वास घेतो आहे, घेतो आहे म्हणतोय, पण खरंच घेतोय का? आपोआप होते आहे. कोणतं तुम्हाला कष्ट करावे लागतात श्वास घेण्यासाठी? काहीच नाही कष्ट करावं लागत, आपोआप घेतो. पण तरी पण स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपण प्राणायाम शिकतो, अनुलोम विलोम करतो, भस्त्रिका करतो. आपल्या मनाने आपण श्वास घेतो, तिथे काही वेळ श्वास थांबतो, मेडिटेशन करतो, तेव्हा श्वासाकडे लक्ष देतो, है ना? म्हणजे काही पर्सेंट, म्हणजे 10%, आता 10% नाही आहे, 2-4% जे काही आहे ते आपण आपल्या हातात घेतो. पण तेवढंच हाताने घेतल्याबरोबर आपल्या श्वासामध्ये पण चांगलापणा येतो. तसंच आपण हे विचार जे करतो ना, आपले डोक्यातले विचार किंवा आपल्या भावना, ह्या पण आपोआपच होतात. आणि ह्या विचार भावनांनी आपलं आयुष्य आपोआप घडत असतं. पण 10%, 10%च जर आपण थोडस लक्ष देऊन केलं, थोडस त्याला आपण म्हणजे त्याच्याकडे लक्ष देऊन म्हणा किंवा त्याच्याकडे फोकस करून आपण बदलवलं आपल्याला पाहिजे तसं, तर आपलं जीवन बदलू शकते. जसं आपण प्राणायाम करून आपण आपली स्वास्थ्यता बदलवू शकतो किंवा हे करू शकतो, सेम तसंच आपण आपल्या विचारांना बदलवून, थोडस बदलवून आपलं जीवन चांगलं करू शकतो. आणि यालाच म्हणतात मोक्ष. तर मोक्ष म्हणजे काय? तर ह्या क्षणामध्ये तुम्ही कसे वागताय, ह्या क्षणामध्ये तुम्ही काय करत आहात, बस ते तुम्हाला समजलं ना, त्याच्यासाठी तुम्ही जागृत झाले ना, तुम्हाला इथेच मोक्ष मिळाला.
हे लक्षात घ्या की ही जी शक्ती आपण म्हणतोय रेकी शक्ती, ह्या रेकी शक्ती ही जन्मताच आपल्यामध्ये आहे, याच्याशिवाय तुमचा जन्मच झाला नसता. आणि आजपर्यंत प्रत्येक शोध संशोधन किंवा आपली जी काही आपण मानव निर्मिती करतो आहे, हे सर्व ह्याच शक्तीपासून तयार होत असते. म्हणजे मानवाची निर्मितीच ह्या प्राणशक्तीपासून म्हणा रेकीपासून झालेली आहे. है ना? तुम्हाला आरोग्य, चांगली नाती, तुम्हाला आवडणारी नोकरी किंवा आनंदाने भरलेले आयुष्य, आवश्यक तेवढे पैसे, हे सारं काही ह्या नैसर्गिक शक्तीतूनच आपल्याला मिळत असते. तर आपल्याला फक्त शॉर्ट मध्ये हा नैसर्गिक शक्ती म्हणजे रेकी बद्दल थोडस डिटेल आपल्याला समजून घ्यायचं आहे. है ना? तर कसं असेल हे, तर मी तुम्हाला एक तुमच्यासोबत एक मी शेअर करते. एक मिनिट. हा, तर मी थोडस तुम्हाला माझं डिटेल शेअर करते आहे माझं, की ही कशी शक्ती माझ्यापर्यंत कशी येऊन पोहोचली. ठीक आहे. हा, तर ही माझी प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड आहे. याच्या मार्फत मी शिकवत असते, अनेक कोर्सेस शिकवत असते गेल्या 20 वर्षापासूनचे. म्हणजे माझे हे रेकी ग्रँड मास्टर, प्रोफेशनल टॅरो रीडर आहे मी, कोण NLP कोच आहे, एंजल्स किंवा लाईफ बिझनेस कोच वगैरे अशा म्हणून मी कामं करत असते. तर नक्कीच आपल्याला रेकी म्हणजे काय, आपण मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणारच आहे. तर सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे तुम्हाला की रेकी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, जिला आपण म्हणतो ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती, कशी काम करते आणि कशी आली आपल्यापर्यंत. ऍक्च्युली आपल्यामध्ये आहे. रेकी हा जपानचा शब्द आहे, पण तरी पण याचा उन्नत म्हणजे उत्पत्ती किंवा आपल्याला सांगणारे आपल्याच भारतामधले संत महात्मा यांनी सांगितलेले आहेत. जसे येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, है ना, गुरु गोविंद सिंग, जैन मुनी, असे आता आपले साईबाबा, गजानन महाराज, आता जिवंत गुरु पण आहेत आपले, जसे सरश्री आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सद्गुरू आहेत, किंवा आर्ट ऑफ ग्रुपचे रविशंकर गुरुजी, असे आपले बरेचसे संत आहेत. तर हे जे आपल्याला माहिती सांगतात आहे आध्यात्मिकता, म्हणजे काय सांगतात आहे, हे प्राणशक्तीच आपल्याला जागृत करायचा प्रयत्न करतात आहे. पण आपण त्यांना जातीय तावामध्ये मांडलं आहे, किंवा स्त्री पुरुष किंवा इथले आहे, आमच्यात तसं नाही, आमच्यात तसं नाही, याच्यामध्ये आपण वाटलं. पण तसं नाही. आज तुम्ही अगदी मोकळे होऊन जा, फक्त ह्युमन बिंग आणि नेचर यांचं तुम्ही काही करा बस. तर हे आपले मिकाऊस यांना म्हणजे यांनी हे आपल्यापर्यंत आणलेलं आहे. तर ऍक्च्युली हे एक विश्वविद्यालयामध्ये काम करत होते ऍज अ प्रोफेसर जपानमध्ये. तर त्यांना एका त्यांच्या स्टुडंटने विचारलं की भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त वगैरे जे भारतामध्ये आहे, ते आम्ही त्यांची स्टोरीज ऐकली, तर हे हाताच्या स्पर्शाने लोकांना बरं करायचे. तर हे कसं काय? कारण ह्युमन बिंगच होते ना ते, काही देव तर नव्हते. मग हे कसं काय, मग ते करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत. तर ह्यांना म्हणजे थोडासा प्रश्न पडला की असं कसं, हो हे तर बरोबर पण आहे, पण याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून ते अभ्यासासाठी म्हणून ते आपल्या भारतात आलेत. आणि त्यांनी या बऱ्याचशा धर्माचं, बऱ्याचशा गोष्टीचं म्हणजे जग फिरले ते, चायनामध्ये गेले, जपानमध्ये फिरले वगैरे, भारतात आले. बरेचसे आपल्या भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक धर्माचा अभ्यास केला त्यांनी. शेवटी बुद्ध धम्मामध्ये धम्माच्यामध्ये ते म्हणजे भिक्षुकच झालेत. त्याचा खूप डिटेल अभ्यास केला आणि भगवान बुद्धाने ज्या पद्धतीने गायडन्स केलं होतं त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर अभ्यास करायचा पूर्ण प्रयत्न केला. आणि जपानमध्येच किरोयामा म्हणून टेकडी आहे, तर तिथे त्यांनी 21 दिवसाची तपश्चर्या अशी केली की ही मला साधना मला मिळावी. म्हणजे बुद्धाच्या काही पुस्तकांमध्ये असं अशा टाईपचं लिहिलं होतं. तर त्यांनी मग हे केलं. तर ऍक्च्युली त्यांना त्याच्यातलं काही डिटेल माहिती नव्हतं, बस 21 दिवस बसायचंय. पण 21 दिवसाच्या मागे सुद्धा खूप काहीतरी सायन्स आहे. ते इतक्या सहजासहजी म्हणजे असं होत नाही कोणाला पण. पण 21 दिवस म्हणजे आपला माइंड प्रोग्रामिंग होतो. हे मला, आणि मग कसं झालं की तिथे ते बसले 21 दिवस, त्यांना काहीच मिळालं नाही 20व्या दिवशी सुद्धा. पण मात्र 21व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3 ते 5चा दरम्यान असतो, उन्हाळाच असतो, एक लाईट चमकला त्यांना असं आणि आज्ञाचक्रामध्ये येऊन धडकला. असं त्यांना भास म्हणा किंवा एक असतो, काही त्यांना भासच झाला असं समजा. आणि त्यांना ते काही गोष्टी दिसायला लागल्या किंवा काही गोष्टी समजायला लागल्या. अशा पद्धतीने ती स्टोरी मला माझ्या मॅडमनी सांगितली. तर मी जेव्हा ही गोष्ट ऐकली ना, तर मला थोडंसं, मी होती सायन्सची स्टुडंट, मला इतक्या इझिली विश्वास बसत नव्हता.
कुठल्या गोष्टीवर. पण मी तेव्हा काही बोलू शकले नाही. मला फक्त चेहऱ्यावर हसू आलं आणि म्हटलं असं कसं होतं, असं होतं का कधीतरी आकाशातून लाईट येतो आणि धडकतो. काही पण स्टोरीज आहेत ह्या सगळ्या. पण ऍक्च्युअली मी जेव्हा काही दिवसांनी कोर्स केला एक लँडमार्क फोरम म्हणून इंटरनॅशनल प्रोग्राम आहे तो. त्याच्यामध्ये काय झालं की काही डिस्टिंक्शन्स आपल्यासोबत ते शेअर करतात. डिस्टिंक्शन म्हणजे असे काही शब्द किंवा असे काही वाक्य की ज्याच्यावर तुम्ही विचार केला किंवा त्याच्यावर तुम्ही काम केलं, आपलं जीवन फोकस केलं, तर तुमचं लाईफ बदलतं, वेगळ्या डायरेक्शनने जातं. तर तसं एक डिस्टिंक्शन तिथे सांगितलं की लाईफ इज एम्प्टी अँड मिनिंगलेस. एम्प्टी अँड मिनिंगलेस म्हणजे की लाईफ एम्प्टी म्हणजे खाली खोका आहे, काहीच नाही जीवनामध्ये. हे जे आज आपण सगळं क्रिएट केलेलं आहे, हे सगळं की हा असा आहे, तो तसा आहे, हे तसं दिसतं, तसं दिसतं, हे असं आहे, असं काहीच नाहीये. आणि मिनिंगलेस म्हणजे अर्थरहित आहे. जेव्हा बाळ जन्माला येतो त्याला काहीच नाही समजत, कोण आई आहे, दिवस आहे, रात्र आहे, की मी सू केली की शी केली की काय, काहीच नाही माहितीये. हळूहळू हळूहळू तो शिकत जातो, त्याचं प्रोग्रामिंग होत जातं. आणि तशा पद्धतीने जेव्हा मग सांगितलं आणि तिथे मग त्यांनी उघड्या डोळ्यांनी मेडिटेशन करायला सांगितलं होतं शेवटी. तर तो अर्थ आता मी तुम्हाला खूपच शॉर्ट म्हणजे काहीच पद्धतीने मी नाही सांगू शकत तेवढा डिटेल. पण मी माझी एक अनुभव तुम्हाला सांगते की माझ्या जीवनात कसा बदल आला. तर मला ते मग जेव्हा त्याने मेडिटेशन करायला लावला उघड्या डोळ्यांनी, तर एकदम अचानक मला ते सगळी कल्पना आली की माझ्यासमोर हे काहीच नाही, एक एक वस्तू, एक एक सगळं काही. म्हणजे तिथे सामान जे ठेवलेलं आहे, खुर्ची, टेबल, स्टेज, लाइटिंग, दरवाजे, खिडक्या, किंवा एवढे लोक तिथे बसले, 300-400 लोक बसले होते, हे काहीच नाही, काहीच नाही, अस्तित्वातच नाही. त्याच्याही परे ना रूम आहे, ना बिल्डिंग आहे, ना झाडं झुडपं आहे, ना आकाश आहे, ना धरती आहे, ना काहीच नाही. तर मग तुम्हाला काय दिसतं? म्हणजे अशा पद्धतीचं ते मेडिटेशन होतं. मी अक्षरशः इमॅजिन केलं, ते सगळं निघालं माझ्या डोळ्याच्या समोरून. हालाकी तिथे खूप सुंदर लाइटिंग बिटिंग सगळं होतं. पण सगळं निघालं आणि अचानक सगळं प्रकाश आणि प्रकाश आणि प्रकाश, म्हणजे मी पण नाही, काही फ्रिक्वेंटली म्हणजे सेकंदचे काही भाग, म्हणजे असं काही खूप वेळपर्यंत त्याला मी धरून बसले आणि असं दिसते, असं काहीच आहे, पण काही सेकंदामध्ये फक्त ते दिसलं. दिसलं म्हणजे ते माझ्या मनाने क्रिएट केलं की समजा हे असं काहीच नाही तर मग मी आहे कोण? तर मी एक निव्वळ प्रकाश आहे. मी एनर्जी आहे. प्रकाश म्हणजे एनर्जी आहे. ती ब्रह्मांडी एनर्जी, जिच्या मी म्हणजे सगळीकडे सामावलेली आहे. पण मी फक्त ह्या शरीराच्या आतमधून माझे कार्य करायला चालू आहे, म्हणजे मी घेतलेलं आहे. मी शरीर उधार घेतलेलं आहे, की कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते शरीर. याची काही किंमत नाही आहे शरीराची. बस जिवंत आहे जोपर्यंत कार्य करायचं तोपर्यंत किंमत आहे. त्याच्यानंतर याला जाळतात लोक. हे अचानक तिथे समजलं. आणि हे आपलं शरीर आपण त्याला इतकं लिमिटेशन मध्ये ठेवलेलं आहे, की बस एवढंच शरीर एवढंच काम करू शकतं, एवढंच काम करू शकतं, हेच काम मी करू शकत नाही. नाही, मी इतका पैसा नाही कमवू शकत. नाही, नाही, मी इतके रिलेशन नाही, नाही, मी इतक्या लोकांसमोर नाही बोलू शकत. म्हणजे हे सगळं लिमिटेशन आपण आपल्या शरीराच्या मार्फत करतो. आणि जेव्हा ऍक्च्युली आपण हे प्रकाशाच्या ह्याच्यात येतो ना स्वरूपामध्ये, अनलिमिटेड असतं. पण आपण आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी हे सगळं आपण असं आकुंचन ठेवलेलं आहे आणि त्या शरीराच्या मार्फत आपण प्रसारित करू शकत नाही. ही गोष्ट मला तिथे जाणवली आणि इतकी जबरदस्त वाटलं मला ते, की म्हटलं वाव. आणि तिथून माझी सुरुवात झाली. मी तुम्हाला माझी स्टोरी पण सांगते, पण मी थोडस पहिल्यांदा हे कम्प्लीट करते. ठीक आहे? तर स्टोरी मी तुम्हाला नक्कीच सांगणार. तर हे अशा पद्धतीने त्यांना जाणवलं. मला तेव्हा समजलं, मला जेव्हा दिसलं तेव्हा मला मिकाऊसनची आठवण आली. म्हटलं अच्छा, ही गोष्ट त्यांना समजली. त्याच्यातून त्यांच्या तोंडून पहिला शब्द जसा मला प्रकाश दिसला, आपण प्रकाश म्हणू है ना. तर जपानमध्ये रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती, प्राणशक्ती किंवा प्रकाश शक्ती. तर त्यांच्या तोंडून रेकी हा शब्द निघाला. आणि मग तिथून त्यांनी स्वतःला मग त्यांना ठेच लागली, रक्त व्हायला लागलं. आपल्यालाही काही लागलं तर आपण हात फिरवतो, आपला हात फिरवतो. कोणी दुसऱ्यांनी हात फिरवलं तर अजून छान वाटतं, हो ग खूप जोराने लागलं. रक्त निघालं तर आपण पहिले हात थांबवलं तर रक्त थांबतं. तर हे आपोआपच आतून सिस्टीम आहे आपल्या हिलिंग करण्याची पॉवर आपल्या शरीरामध्ये. पण आपल्या विचारांनी त्याला आपण पॉवरफुल बनवतो. ही त्यांच्या लक्षात आलं. आणि हे म्हणजे सगळीकडे सर्वांना माहिती व्हावं किंवा सगळ्यांना ते कळावं, असं त्यांना समज आली है ना. आणि मग त्यांनी तशा पद्धतीने म्हणजे त्यांनी ती फॉर्म केली सिस्टीम.
एक मिनिट हा. हा. तर तशा पद्धतीने त्यांनी फॉर्म केली ती सिस्टीम, आणि मग लोकांपर्यंत, घर घरपर्यंत पोहोचावी असं त्यांची इच्छा होती. आणि त्या पद्धतीने त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण हे केलं. तर ती म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल लेवलपर्यंत आज म्हणजे सगळ्या भारतापासून तर इंग्लंड, अमेरिकेला, ऑस्ट्रेलिया, तर सगळे सगळे चायना, सगळ्या देशामध्ये रेकी पसरलेली आहे. आणि जपानमध्ये माहितीये ना तुम्हाला, हिरोशिमा केवढा मोठा बॉम्बस्फोट झाला होता. पण तरी सुद्धा त्या बॉम्बस्फोट मधूनही आज जपान नंबर वन वर आलेला आहे आर्थिक स्थितीमध्ये. तर हे रेकी तिथे गेलं ना स्टेशनवर, कुठेही गेलं, कुठे बाजारात, कुठे, तर जिथे तिथे रेकीचे सिम्बॉल्स हे ते, मिकासूनचा फोटो मिळतो. म्हणजे तिथे खूप प्रसिद्ध आहे रेकी, आणि रेकीला खूप मानतात. तर अशा पद्धतीने माझ्यापर्यंत ही रेकी कशी आली, तर मिका उसून पासून मग ही गुरु शिष्य परंपरेनेच येतं. हे आता गुगलमध्ये म्हणा किंवा युट्यूबच्या मार्फत आपण बघू शकतो त्याचे व्हिडिओ. पण ते दीक्षा घेतात, म्हणजे जे अटुमेंट म्हणतात ना, मग अशी विचारलं, तर अटुमेंट घ्यावा लागतो, तेव्हा पुढे ती आपल्यापर्यंत, म्हणजे आपल्याला ती येते. तर अशा पद्धतीने मिकाऊ सून पासून चुजुरे हयाशी त्यांचे शिष्य बनले. त्याच्यानंतर हवाई टकाटा ह्या अमेरिकेत गेल्या, आणि हवाई टकाटा यांनी बार्बरा यांना, म्हणजे असे 22 शिष्य तयार केले हवाई टकाटांनी. ठीक आहे. अरे अरे अरे, हे तुम्ही हे करू नका बरं का. हा, डिलीट करा हा, त्याच्यावर लिहू नका स्क्रीनवर. तर हवाई डकाटांनी असे 22 शिष्य तयार केले, 22 देशांमध्ये पाठवले. आणि त्याच्यातून आपल्या भारतामध्ये बार्बरा ह्या अमेरिकेच्या आपल्या भारतामध्ये आल्या. मुंबईला श्यामल दुर्वे यांच्याकडे पहिल्यांदा ह्या ग्रँडमास्टर झाल्या रेकीच्या. त्याच्यानंतर आमच्या नागपूरच्या निलिमा राजे ह्या झाल्या रेकी ग्रँडमास्टर. निलिमा राजे नंतर शीतल बोरकर, ह्या माझ्या असे म्हणजे गुरु यांच्याकडनं मला मिळालं. तर असं गुरु शिष्य परंपरेनेच रेकी आपल्याला मिळत असते, आपल्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे. मी का बरं विश्वास ठेवले एकदम त्यांच्यावर, तर मी ह्या मॅडमच्या मुलगी एक होती, म्हणजे ही म्हणजे अगदी मंद बुद्धीची मुलगी होती. तिला म्हणजे भावना वगैरे असं काही समजतच नव्हत्या, म्हणजे, आणि अगदी स्वतःची लाळ सुद्धा तिला म्हणजे कंट्रोलमध्ये नव्हतं. तर शिशू तर खूपच प्रॉब्लेम. तर अशा वेळेस तर ती 14-15 वर्षीच झाली, तर आणखी पाळीचा त्रास वगैरे. तर त्यांना म्हणजे आमच्या मॅडमलाच, म्हणजे रेकी आपल्या शीतल बोरकर मॅडमलाच त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की असं, तेव्हा नुकतीच आमच्या नागपूरला, म्हणजे हे 20-30 वर्षापूर्वी, म्हणजे माझ्या 10 वर्ष आधी त्यांनी शिकल्या असतील. तर 30 वर्षापूर्वी आमच्या नागपूरला रेकी आली, 30-35 वर्षापर्यंत. तर तेव्हा त्यांनी त्या डॉक्टरांनी सांगितलं की अशी काहीतरी शक्ती आहे, तर तुम्ही बघा शिकून, कदाचित होत असेल. आणि मुलीला फिट पण येत होत्या. तर त्याच्यामुळे ते काही औषधं काही काम करत नव्हते, तर त्यांना असं वाटलं, तर मुलीसाठी म्हणून शीतल बोरकर मॅम शिकल्या. तर खरंच त्यांच्यावर 1 वर्ष त्यांनी हे केलं, तर म्हणजे रेखी दिली आपल्या मुलीला. आता मुलगीच आहे तर सततच्यासाठी शिकल्या ना, त्यामुळे त्या देतच राहिल्या. तर इतकी म्हणजे दुरुस्त झाली, फक्त एकदम नॉर्मल आपल्यासारखी नाही आली, कारण ती मंद बुद्धीची मुलगी होती. पण तिला भावना समजायला लागल्या, टीव्ही बघायला लागले, कपडे कसे नेसावे, कसं बसावं, कसं बोलावं, ह्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी त्यांना तिला समजायला लागल्या. आणि फिट्स तर कम्प्लीट गेल्या, कारण ते फिटमुळे ती कुठेही धाडकन पडायची. तर ते कम्प्लीट बंद झालं. तर हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा मला असं वाटलं की नाही, शिकावं. आणि शिकल्यानंतरही मला बरेचसे वर्ष म्हणजे त्याचं असं वाटायचं की कोणी हसतील तर नाही, किंवा कोणी विश्वास, तर किंवा कोणी म्हणायचे की हा तूच रेकी दिली म्हणून काहीतरी झालं का, असं थोडी होतं वगैरे. तर मग माझा मॉरल एकदम डाऊन होऊन जायचा. पण मला मग हळूहळू त्याच्या मग मी बरेचसे कोर्सेस केले, NLP केलं, लँडमार्क फोरम पूर्ण अगदी, त्याच्यामध्ये अगदी मी कुठलेही कोर्सेस केले ना, तर अगदी वरच्या लेवलपर्यंत करते, की मी शिकवू शकेन त्या लेवलपर्यंत येतात माझे कोर्सेस, कुठलेही आध्यात्मिक असो, कुठलेही असो. हा एक माझा गुण आहे, है ना. तर मी तशा पद्धतीने केलं, तर मला तेव्हा मग हळूहळू समजायला लागलं की अरे, हे म्हणजे याला सायन्स कसं आहे. आणि त्या पद्धतीने मग मी सायंटिफिक पद्धतीने मी सांगायला प्रयत्न केला, म्हणजे सुरुवात केली. आणि आज माझं विजन मात्र हेच आहे की महाराष्ट्रभर काय, इंडियाभर आपल्याला हे लोकांना सांगायचं आहे, शिकवायचं आहे. ते रेकी देतात कशी, ते ग्रुपनी पण देतात, एका पेशंटला सगळे ग्रुपनी देतात. आपल्या प्रज्ञाकुरुणामध्ये जितके लोक आले त्याचा ग्रुप आहे, कोणी पण कोणाचा काही प्रॉब्लेम टाकतात, तर सगळेजण रेकी देतात तिथे. तर अशा पद्धतीने 1 to 1 दुसऱ्यांना देता येतं, डिस्टन्स हिलिंग करता येतं, स्वतःची स्वतःला पण रेकी देता येतं, है ना. तर आता मी इथपर्यंतच हे आहे. तर अशा पद्धतीने रेकी देणं चालू करावी लागते.
ऍक्च्युली मला का बरं असं म्हणजे प्रॉब्लेम झाला होता, तर मला एकदम रेखी यावे आणि माझ्या जीवनामध्ये मी कसा बदल केला ते मी तुम्हाला हिस्ट्री सांगते. ऍक्च्युली मी एक खूप सांगा ना मॅम. थँक्यू. बिलकुल सांगते. तर काय झालं की ऍक्च्युली मी एकदम म्हणजे खूप चांगल्या घराण्यातली म्हणजे एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतली, म्हणजे मी आता माझं वय 57 वर्ष आहे. तर म्हणजे माझे आई वडील त्या काळातही म्हणजे एक चांगले नागपूरचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चांगल्या लेवलचे आणि एक्सायटेड. येस, थँक्यू. तर आणि म्हणजे घरात सगळं नोकर चाकर म्हणजे एक शब्द काढा आणि तुमच्या घरामध्ये सगळं मिळेल. त्या जमान्यात ते फोन कार असं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे आम्ही इतरांच्या मानाने श्रीमंत आणि त्यातल्या त्यात मुली म्हटलं की खूप जास्त कसं एक म्हणजे सिक्युरिटी असते तशा टाईपचं होतं. सरकारी नोकरी म्हटलं की खूप मोठी. ते आणि मग लग्न झालं, नवराही मला तसाच चांगला म्हणजे आर्किटेक्ट आणि चांगला पोस्टवर वगैरे असं चांगला म्हणजे स्वतःचा व्यवसाय. भाऊ माझा आजही म्हणजे मंत्रालयामध्ये रिटायर्ड झाला आता, पण चांगल्या पोस्टवर एक्झिक्युटिव्ह फॅम याच्यावर आहे. म्हणजे मी सगळ्या गोष्टीमध्ये असं म्हणजे छान असं पांघरलेलं अगदी मला माहित मिळणार होतं. पण झालं काय माझ्या जीवनामध्ये, माझ्या 17 वर्षाचा मला दोन मुली आहेत. एक माझ्याजवळ असते आणि एक कॅनडाला असते आता, शुभदा आणि श्रद्धा. तर काय झालं की सगळं जीवन सुंदर चालत होतं. नवरा अगदी प्रेम करणारा, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श पुत्र, म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगलं होतं. पण अचानक एक दिवस त्यांना हार्ट अटॅक आला. सगळं चांगलं चालता चालता एका दिवसात संपलं, धडाडकन. पण झालं काय, त्यांनी कमवून खूप ठेवलं होतं, चांगली प्रॉपर्टी, करोडोची प्रॉपर्टी. आर्किटेक्ट म्हटलं की त्यांचे प्लॉट्स, प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट्स, घर, शेत, जागा असंच असायचं. पण मी आर्किटेक्टची बायको असल्यानंतरही मला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं, कारण सांगणारच नाही. त्यांना काय वाटलं, कधी असं कोण विचार करतं ना की मी मरणार आणि असं होईल. काही विचारलं तर ते फक्त एवढंच बोलायचे, अरे मी इतना इतना कमा के जाऊंगा ना की तू राणी सारखी राहशील, तू काळजी करू नको. तू फक्त माझ्या आजीला सांभाळ, माझी आजी सासू होती. माझ्या आजीला सांभाळ आणि आपल्या बच्चांना सांभाळ मस्तपैकी, मी कमवतो, तू ऐश कर, राणी की जैसे रखूंगा. आणि ठेवायचीच आहे अक्षरशः. तर त्यामुळे मला व्यवहार ज्ञान नव्हतं. जरी मी सायन्सची स्टुडंट होते, पोस्ट ग्रॅज्युएशन शिकलेली होती, माझ्या वडिलांनी मला बराच चांगला प्रयत्न केला, पण आता एकदा नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर वडील मग काही करत नाही. 17 वर्ष झाले तेव्हा कुठे आई वडील मध्ये करतात. आपलं स्वतंत्र आयुष्य निर्माण होतं ना. तर अशा पद्धतीने अचानक माझं आयुष्य बदललं आणि ते गेले वर्ष. तर आपल्याला सांभाळायलाच लागतं, काय करावं, कुठे काय आहे काय माहिती नाही. एक एक प्रॉपर्टी हळूहळू समोर यायला लागल्या. हो ना. येस, नेहल. हे बघा, मी तुम्हाला माझी जीवनाची हिस्ट्री सांगते ना, तर मी याच्यासाठी नाही सांगत की तुम्ही मला असं बोलाल की अरे रे बिचारी, अरे रे, असं नाही. ऍक्च्युली मी जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघा. ही एक लँडमार्क मध्ये सांगण्याची एक पद्धत आहे, म्हणजे आपलं कनेक्शन होतं है ना. म्हणजे तुम्ही माझ्याशी कनेक्टेड होता किंवा तुम्ही म्हणजे एक विश्वास निर्माण होतो. आणि ती गोष्ट एक ती पद्धत आहे असं आपल्याशी कनेक्शन करण्याचा. तर तशा पद्धतीने म्हणजे काय झालं, हळूहळू म्हणजे मला समजायला नाही तोपर्यंत माझे आई वडील म्हातारे होऊन गेले होते. नंतर भाऊ पण आपापल्या संसाराला लागले होते. आणि एवढं सगळं होता होता काय झालं की एक म्हणजे माझाच नातेवाईक, माझ्या नंदेचाच मुलगा सख्खा, तो आता माझ्या लग्नातच लहानच होता, 18-19 वर्ष. तेव्हापासून आपल्याच मुलासारखं मी त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवून म्हणजे त्याला पूर्ण प्रॉपर्टीचे कागदपत्र किंवा सगळं सगळं त्याच्या हवाले करून टाकलं. आणि त्याला बर. सांभाळायला दिलं. एक मिनिट हं, एक मिनिट. हा, सगळ्यांनी थोडीशी काळजी घ्या, आपलं ते बंद ठेवायचं हा. तर झालं काय, त्यांच्या मनात त्यांनी काय केलं माहिती, हळूहळू त्याने पूर्ण फसवलं. मला करोडोची सगळी प्रॉपर्टी नील केली. नील नाही तर मायनस म्हणजे कर्जामध्ये अडकवलं, 30-40 लाखाचं जवळजवळ. मी इतकी म्हणजे अनाडी होती ह्या सगळ्या व्यवहारामध्ये. आणि त्याच्यानंतर तो सोडून चालला गेला किंवा हे आता मी आणि काहीच प्रूफ नाही. त्याने सगळं प्लॅन करून केलं होतं म्हणजे अक्षरशः. आता काय करायचं. तशी याच्यामध्ये माझ्याकडे रेकी आलेली होती बरं, 2-3 वर्ष झाले ते, म्हणजे मी नवीन नवीन होती रेकीमध्ये. आणि मला ते एक तर मला स्वतःलाच विश्वास बसायला म्हणजे वेळ होत होता, किंवा मला ते सायंटिफिकली मला समजत नव्हतं. मग मला असं वाटायचं असं कसं, असं थोडी होणार, शक्य आहे का काहीतरी, नाही नाही. म्हणजे मी त्याचा नीट अभ्यासही करत नव्हते है ना. येस स्नेहल, बिलकुल बिलकुल तुम्हाला मार्ग सापडेल. बिलकुल मी आहे, सर्वांच्या सोबत आहे. आणि खरंच मला
म्हणजे असं वाटतं की मी किती मदत करू कोणाला काय. तर मी आहे सोबत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे काय, आता काय करावं, कसं काय करावं, पण मला फक्त माझ्या भावाने, एक मोठ्या भावाने म्हणजे मला थोडेसे सपोर्ट केला, की त्यांनी मला म्हणे की तुला मी काही कोर्सेस देतो, तू ते शिक, तू आपल्या पायावर उभे राहा. आता त्यांनी फसवलं आणि तो नंदेचाच मुलगा असल्यामुळे कसं मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, त्याला कसं रिपोर्ट देऊ, कारण माझं काहीच नाही, प्रूफ काहीच नव्हतं ना. कारण मी कधी विचारच केला नव्हता की मला फसवेल आणि असं होईल म्हणून. त्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं दादानी की तू मागे लागत बसू नको, तू स्वतःच हे कर. आणि खरंच त्यांनी मला म्हणजे काही पैसे दिले, तोच मला म्हणजे लँडमार्क फोरम जे मी म्हटलं काही सायंटिफिक कोर्सेस केले, तोच मला पैसे पुरवायचा आणि करायचा. त्याने त्याच्या ह्याच्याने मी हळूहळू शिकत आले. आणि स्वतःची रेकी मग जी काही मी स्वतःवर हे केलं, आणि खरंच मी सांगते, हळूहळू मी इतकी वर आली की म्हणजे करोडो रुपये मी मायनस गेली ना, आज मी करोडो रुपये घर बसल्या कमवू शकते. ती पॉवर आलेली आहे. आणि ती पॉवर मला आली, आणि त्या पद्धतीने मी माझं आता पर्पजच जमलंय झालेलं आहे, की मी माझ्यासारखे, पहिले माझं असं होतं की स्त्रियांकडेच माझं लक्ष होतं, पण आता स्त्रियाच नाही तर आता सगळ्यांनाच हे अडचणी येतात. हे मला समजलं, कारण मला पुरुषांशी बोलायला भीती वाटायची. कारण मी टोटल हाऊसवाईफ आणि अशी म्हणजे प्रोटेक्टेड अशी म्हणजे लेडी होती अशी म्हणजे. तर घरच्या नोकरांना मला काम सांगायला म्हणजे भीती भीती, म्हणजे मला जमत नव्हतं असं कधीच नाही. कधीच मी असं म्हणजे अधिकारवाणी किंवा असं म्हणजे कधीच नाही. भाजीवाला किराण्यावाल्याशी सुद्धा मी कधी बाजारात गेले नव्हते. तर अशा ह्याच्यामध्ये मग मी हळूहळू बाहेर जायला शिकले, आणि रेकी मग मी स्वतःवर करायला लागली हळूहळू. खरंच सांगते, मी आज पूर्ण बदलले. आज आपल्याच ग्रुपमध्ये बघा, इतके पुरुष, मी सांगते तुम्हाला, स्त्रिया तर सगळ्याच आहेत म्हणजे, पण मी पुरुषांसाठी याच्यासाठी सांगते की अक्षरशः म्हणजे म्हणजे सीए पासून तर डॉक्टर्स, इंजिनियर्स, पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा आहेत अंधश्रद्धा निर्मूलन पासूनचे. अंधश्रद्धा निर्मूलनचे माझ्या ऑफिसमध्ये एकदा आले होते. त्यांनी असे काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना उत्तरं दिले. खरंच त्यांनी पुस्तक लिहिले, त्या पुस्तकामध्ये माझं एक चॅप्टर पण लिहिलेलं आहे. तो माझा म्हणजे एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि तिथून मी आता काम करायला लागले. आणि खरंच जो कॉन्फिडन्स आतमध्ये बिल्डअप झाला, त्याच्या अनुषंगाने आज मी करोडो रुपयावर खेळते. तर हा माझा स्वतःचा रेखीच आहे. आणि नुसतं मी रेखी म्हणजे मेडिटेशन करा आणि असं करा आणि ते करा, त्याच्याने नाही होत. ऍक्शनही घ्यावं लागतं. बाकीच्या सोबत सोबत मी कोर्सेस पण म्हणजे केले भौतिकतामध्ये, है ना, सामाजिकतेमध्ये, इव्हन म्हणजे पब्लिक स्पीकिंग कशी करायची, एनएलपी म्हणजे आपल्या याच्यामध्ये माइंड प्रोग्रामिंग कसं करायचं, हे सगळं मी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपणच सगळं आपल्या जीवनाची जीवनगाथा लिहितोय, आपणच लेखक आहोत. तर मी कसं माझ्या जीवनाचं लिहिलं. कोणाला वाटतं की माझ्याजवळचे करोडो रुपये माझ्याच लोकांनी मला फसवावं? कोण लिहितं अशी स्टोरी? शक्य आहे का? पण हो, मी लिहिली. आणि ती कशी लिहिली, तर मला चिंता, भय, असं वाटायचं नाही नाही नाही. आणि हा आपला माइंड कसा काम करतो. तर लहानपणी मला काहीतरी 5 पैशाचे बोरं खायचे होते. 5 वर्षाची होती मी. तर आईने मला मला 5 पैसे न देता 2 की 3 पैसे, आमच्या वेळेस ते 5 पैसे 2 पैसे वगैरे होते. तर मी रडत बसले की मला 5 पैसे दे. मी 2 पैसे नाही, मला 5 पैशाचे म्हणजे मोठ्या कटोरीभर ते उकडलेले बोरं मिळतात ना, ते खायचे होते. 2 पैशाचे एवढूशे नाही खायचे होते, मला कटोरीभर पूर्ण खायचे होते. तर आईने मला म्हटलं की म्हणे पोरीच्या जातीने पैशाचा लोभ नसावा, जेवढं भेटतं तेवढं घे आणि जा. मी तिथे रडत बसले, पण नाही गेली त्या शाळेमध्ये. पण त्या लहानशा बालिकेच्या मनावर परिणाम हा झाला की पैसा, पोरगी, लोभ चांगलं नाहीये. आणि हे मला माहितच नाही, काय समजणार आहे त्या छोट्याशा पोरीला. पण ते माइंड सेटअप जे झालं, ते मी आज 50 वर्षाची झाली, तरी सुद्धा त्या माइंड सेटअपने काम केलं की पैसा, पोरगी आणि लोभ चांगलं नाहीये बरं का. आणि तो पैसा स्वतः तुझा असताना सुद्धा म्हणजे लोभ आहे हा, असं करून त्याला म्हणजे पूर्ण पैसा नाही नाही, मला पैशाची भीती वाटते. आणि तोच मग सेम नाही नाही, ज्याच्याकडे पैसे असल्यामुळे आपल्या मुली तरुण होणं, कारण मुली माझ्या अगदी 14 वर्षाची एक होती आणि एक 12 वर्षाची होती. आणि तारुण्यात येणाऱ्या, नाही नाही लोकांच्या नजरा वाईट असतात, नाही नाही असं होतं, मग माझ्या पुरीनं कोणी फसवलं होतं, नाही नाही असं तसं वगैरे. इतकी निगेटिव्हिटी त्या पैशांच्या बाबतीत, की तो पैसा म्हणाला की बाई तू घाबरू नको, मी जातो. म्हणजे बघा, मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी जेव्हा स्वीकारली, तेव्हा मी पक्की झाली. आणि तेव्हा मग मी माझ्या पैशांना सांभाळायला लागले. जेव्हा मला समजलं पूर्ण पैसे माझ्याजवळून गेले,
तर हे सोबत सोबत म्हणजे नुसती रेकी म्हणजे नुसतं असं होतं आणि तसं होतं आणि हे करा आणि असा हात ठेवा आणि तसा हात ठेवा आणि असं होतं, याच्याने नाही. त्याच्यासोबत सोबत तुम्हाला समज पण डेव्हलप करावं लागतं. आणि ही सगळी समज तुम्हाला मी ग्रँड मास्टर पर्यंत नेते. म्हणून मी प्रत्येकाला सांगते की शिकायचं असेल ना, ग्रँड मास्टर पर्यंत शिका. अर्धवट कोर्स करून म्हणजे ती मजा नाही येत माहितीये. आपलंही जीवन आपण धड बदलवत नाही आणि मग त्याच्याबद्दलच्या निगेटिव्हिटीज, अरे नाही येत ना रिझल्ट, अरे असं नाही ना तसं नाही, असं आपण त्याच्याबद्दलचं चुकीचं फलवतो, है ना. तर केव्हाही ध्यान हे आपल्याला पूर्णपणे घेणं खूप गरजेचं आहे. आणि ध्यान घेणं हे थांबत नाही कधी जीवनात, हे लक्षात घ्या. नेहमी शिकत राहायचं आपलं. आजही मी, आज दिवसभर माझा क्लास होता. मी म्हणजे दुसऱ्यांचा क्लास शिकत होते दिवसभर. सरश्रींचं तुम्ही हॅपी थॉट्सचं मी घेतलेलं आहे. तर करत होते मी, कारण असे संत महात्मा लोकांचं आपल्याला ऐकणं खूप गरजेचं असते. तर अशा पद्धतीने करायचं. तर नेहमी आपण शिकत राहण्याच्या भूमिकेमधून यायचं. असं नाही की मी हे करेन तर माझं हे बदलेल का, माझी मुलं बदलेल का, मग हा अभ्यास करेल का, माझ्याजवळ पैसा येईल का, माझं ते काम होईल का, एवढ्यामध्ये सीमित नका राहू. तुम्ही स्वतःलाही बदलवा, आपला समाजही आपल्याला बदलायचा आहे. ह्या गोष्टींनी समोर या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला मग म्हणजे तो माइंड माझा आजही काम करत होता. आणि मी जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की हा मीच माझंच म्हणजे केलेलं आहे, तेव्हा कुठे माझं आपोआप सगळी परिस्थिती बदलली. आता मी आपोआप का म्हणते, कारण रेकी ही नॅचरल शक्ती आहे, प्राणशक्ती आपोआपच होते आहे. आपण आपल्या विचारांनी आणि भावनांनी त्याच्यात ब्लॉकेजेस टाकले. आपण फक्त ते विचार आणि ब्लॉकेजेस काढायचे, भावनांचे ब्लॉकेजेस काढायचे. आणि ते ब्लॉकेजेस काढायची एक पद्धत आहे की शिकतो आपण, जसं आता इलेक्ट्रिशियन शिकतो, प्लंबर शिकतो, है ना. ते एक पद्धत आहे की बरोबर हे असं असतं, तसं फिरवावं लागतं, तसं स्क्रू करावं लागतं. बस तशा पद्धतीची ही पद्धत आहे रेकी शिकण्याची. तर तुम्हाला सहज आणि काही टूल्स मिळतात. जसं पेचकस पेनची जातोडी आहे ना, तसं काही टूल्स आहेत त्याच्यामध्ये. ते टूल्स तुम्हाला मिळतात, ते टूल्स तुम्हाला वापरून तुम्हाला सहजतेने आपल्या लाईफमध्ये बदलता येतं. आणि दुसऱ्यांच्या पण लाईफमध्ये आपल्याला बदल करता येतो, म्हणजे त्यांना मदत करता येतं. आशीर्वाद जसा देतो आपण तसा. तर खूप मिराकल्स याचे रिझल्ट येतात. आपल्याला मिराकल्स वाटतात कारण आपण कधी पाहिले नाही ना. ऍक्च्युली हे नॅचरल आहेत. नेचर असाच काम करतो. त्या नेचरला समजून घ्यायचं आहे, बस एवढंच आहे. तर खरंच सांगते, तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये इतका बदल झाला ना, की त्यावेळेस माहितीये माझी परिस्थिती अशी झाली होती की 40,000 रुपये मला माझ्या मुलीच्या MBAच्या परीक्षेला म्हणजे कॉलेजला फीस भरता आली नाही. पण आज तीच मुलगी माझी कॅनडाला जॉब करते आहे. म्हणजे कॅनडाला मी इथून तिला पाठवलं, 20-30 लाख रुपये लागतात पाठवायला. पण तिथे आज ती नोकरी करते, 5 वर्ष झालेत. आपल्या पायावर उभी आहे, लाखो रुपये ती कमवते. माझी मोठी मुलगी पण माझ्यासोबतच आहे, तिचे स्वतःचे काही क्लासेस असतात. तर अशा पद्धतीने ही प्रगती झाली. तर हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ शकतं. फक्त तुम्हाला त्याची जाणीव करायची आहे की मी कोण आहे. ही लिमिटलेस ठेवायचं आहे. ह्या शरीरापुरता आपल्याला ही एनर्जी नाही. त्या शरीराच्या बाहेरही आपल्या मनामधले ब्लॉकेजेस आहेत, जे भावनांचे ब्लॉकेजेस आहेत, ते काढायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रेकीच्या बद्दल आपल्याला शिकायचं आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला विचारू इच्छिते की कोणाकोणाला आवड वाटेल, की जर खरंच तुम्हाला शिकायला म्हणजे कोण असं इंटरेस्टेड वाटतं, किंवा कोणाला ही स्टोरी माझी आवडते आहे, किंवा एक वाटतं की नाही आपण काहीतरी बदलावं, आपल्या लाईफमध्ये डिसिजन घ्यावे. येस. तर हा ना. येस येस, कल्पना बोला बोला. बोलू शकता तुम्ही. अनम्यूट करा. येस येस, बिलकुल बिलकुल. चंदा नमस्कार गीत. मॅडम. नमस्कार नमस्कार, बोला. नमस्कार. आणि मिरॅकल म्हटलं ना तुम्ही, की खरंच मी काही व्हिडिओ बघितले तुमचे आणि हा. ऐकलं पण आहे. तर त्याच्यामुळे एवढी उत्सुकता निर्माण झाली की केव्हा जॉईन होते मी तुम्हाला. कारण हे एकदम असं चेंज होत नाही. आणि जेव्हा एवढं तुमच्यात चेंज झालेला आहे, एवढा बदल झालेला आहे, तर खरंच त्याच्यामुळे असं वाटतं की अगदी रेकी हे खरंच काहीतरी आहे. मिरॅकल आहेच. आणि ती बिलकुल आपल्यात बिलकुल. आहे. आहे तुझं पाशी पण तू जागा भुरल अशी. आता ही जागा हा. दाखवून देणार तुम्ही आहात. येस येस येस. ओके ओके. बिलकुल धन्यवाद बिलकुल. मॅडम. खूपच छान खूपच छान.
आपल्यामध्येच ही शक्ती आहे, पण आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून आपण फक्त त्याच्याबद्दलची माहिती शिकतो आहे. है ना, त्याला डेव्हलप करावं लागतं, थोडंसं प्रॅक्टिस करावी लागते. बरं, असं नाही हे मी सांगणार की आज तुम्ही शिकले आणि उद्या तुम्हाला मिळेल, असं पण नाही आहे. कारण ही जी मी लाईफ स्टोरी सांगितली म्हणजे 1-2 दिवसाची नाही आहे. हे 8-10 वर्ष लागले मला करता 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 करता. खूप उबड खाबड, पड झड, है ना. तेव्हा कुठे समज आली आज. म्हणजे असं नाही, आणि असंही नाहीये की आज माझ्या जीवनामध्ये दुःख नाही येत आहे, है ना. असं पण नाहीये बरं का. दुःख म्हणजे येणारच आहेत तुमच्या लाईफमध्ये, दुःख येतीलच, समस्या येतीलच. पण तुम्ही स्ट्रॉंग बनता. तुम्ही आनंदाने त्याला बघू शकता डिटॅचमेंट मध्ये. आणि खरंच इतकं सुंदर आहे ना हे डिटॅचमेंट, जो म्हणून बघतो ना आपण आपल्या स्वतःच्या लाईफला, खूपच जबरदस्त आहे. म्हणजे मजा येते की जसं आपण पिक्चर बघतो तर कसं आपण त्या हिरो हिरोईन सोबतही रडतो, पण कधी कधी गाणं पण गातो. कधी असं वाटतं की बिलकुल ते नाही, तोच सीन आपल्या आपल्या लाईफ मध्ये चाललाय, आपण आपल्या हिरोला हिरोईनला बघतो, हो ना. पण ऍक्च्युली आपण ते आहोत का? नाहीये. आपण इथे बसून तो सगळं बघतोय सिनेमा. सेम तसंच आपल्याला आपलं जीवन बघता आलं पाहिजे, की मी प्रेक्षक आहे. मग माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आहे, तो पिक्चर आहे. आणि ते बघता आलं पाहिजे. आणि तो पिक्चरची म्हणजे दृष्टिकोन आपल्याला बदलता येते. आपल्याला समजा आता तिथे हे म्हणजे काही गोष्टी असतं, आपल्याला मॉरल ऑफ द पिक्चर मिळतं, है ना. ह्या गोष्टी, ह्या पिक्चर मधून आपण काय शिकलो, काय हे झालं, कुठे काय व्हायला पाहिजे होतं, कुठे काय नाही करायला पाहिजे होतं, हे आपण करतो. आणि तशा पद्धतीने आपण आपल्या आवडी निवडी करतो. मग पुढच्या वेळेस तो हिरो चांगला वाटला तर मग त्याचे पिक्चर बघतो, नाही तर नाही आवडलं तर नाही बघत. म्हणजे आपण डिसिजन्स घेतो. सेम तसंच आहे. सेम असंच आहे आपलं जीवन. पण ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडस मेहनत करावी लागेल. मेहनत म्हणजे त्याच्यावर बघावं लागेल, बोलावं लागेल, अभ्यास करावा लागेल, है ना. चला, खूपच मॅडम, छान. मी हा. मी थोडं हॅपी थॉट्स केल्यामुळे माझ्यात खूप चेंज झालाय. आणि त्याला सपोर्ट जर रेकीचा मिळाला तर अगदी हा. खरंच अमेझिंग चेंज असेल. हो. हॅपी थॉट्स सगळ्यांनीच करावं, छानच आहे. हो हो हॅपी हो थॉट्स मध्ये अक्षरशः रियालिटी म्हणजे आता मी त्याचाच कोर्स करत होते. म्हणजे म्हणजे मला ते ऐकायला मनन आवडतं सरश्रींचं. मननला हा छान आहे मॅडम तिथे गेल्यावर अजून. मी अक्षरशः म्हणजे आपण जे रेकी शिकतो आहे ते रेकी बद्दल बोलतात, पण सर म्हणजे सरश्री खूपच जबरदस्त बोलतात. तर खरंच करावं. आणि सायंटिफिकली त्यांनी हर एक गोष्टी समजून सांगतात. तर त्याच आहेत गोष्टी, तेच आहे रेकी. खूप सोपं आणि खूप सहज आहे. पण आपण म्हणजे कसं की जिथे व्हिडिओ आहेत का? हा, याच्यावर आहेत ना, युट्यूबवर भरपूर आहे. युट्यूबवर म्हणजे तुम्ही हॅपी थॉट्स टाका, पेज येते आणि तुम्हाला भरपूर मिळतील. सर्च टाकलं तरी येतात. सर्च हा, टाकलं की लगेच खूप येतात. येतात, खूप येतात. तर जरूर बघा, जरूर अभ्यास करा. तुम्हाला रेकीचे खूप काही येते. बरं, रेकीच्या बद्दल असेही सांगणारे येतात खूप लोक की हा फू किंवा असं वगैरे. हे असं काय करतात आहे, फिजिकल का बरं ऍक्शन्स करतात आहेत, बुवाबाजी किंवा काहीतरी माळा घालून वगैरे. आता मी ही पण माळ घातली, तर हे काही माळ म्हणजे काही कोणतं क्रिस्टल किंवा कशाचे हे नाहीये बरं का. बस शो म्हणून घातली. हा सगळ्या म्हणजे कसं टूल्स आहेत, हे टूल्स हे काम करतात. 5 ते 10% की एक मला बरं वाटलं, मला छान वाटतं म्हणून बस घातलं. क्रिस्टल्स आहेत, कोणते मंत्र आहेत, कोणती पूजा पाठ आहे, कोणते भगवान मंदिर आहे. 10% का आपणच तयार केलेलं आहे. पण याच्या परे जाऊन आपणच अहम ब्रह्म म्हणतो ना आपण, ब्रह्मास्मी. ते तेच आहे की मीच भगवान आहे. भगवान म्हणजे माझ्यातच ती कॅपॅसिटी आहे की मी सगळी दुनिया तयार करू शकते, माझी दुनिया निदान तर बघूया तर काय आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला सायंटिफिकली शिकणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर खूपच छान. चला, अजून काही कोणाला बोलायचं आहे, पुन्हा कोणाला प्रश्न विचारायचे आहेत काय? येस, सोनल पांडे बोलते आहे. अच्छा, बरोबर. सोनल बोलू शकते ना ग, म्हणजे असं बोलायचं असेल तर बोलू शकते. एवढं टाईप केलंस ना, हे आहे मॅम, खरंच आहे. ऍक्च्युली मी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मला बोलता नाही येत, म्हणून मी टाईप करते. इथे आजूबाजूला लोक आहेत. ओके 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 ओके. खूपच छान. बढिया बढिया. तर नक्कीच सगळ्यांनी कोर्स शिका, है ना. तर आता मी उद्या तुम्हाला आणखी छान त्याच्याबद्दल डिटेल सांगेलच. शिल्पा काय म्हणतात आहे, नागपूरमध्ये आले तर बिलकुल तुम्हाला भेट होईल का? येस येस, बिलकुल मी सगळ्यांना भेटतेच. आणि बिलकुल मला माझा फोन नंबर वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये आहेच, है ना.
मला एक विचारायचं. हा, बोला ना, बोला. बोला सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर, बोला. खूप छान समजावून सांगितलं मॅडम. येस. तुम्ही एक म्हणजे खरंच गुरुशिवाय पर्याय नाही कुठल्याही गोष्टीला. हा. आणि मी तुमच्या त्या ग्रुपला म्हणजे 5-6 महिन्यापासून जॉईन आहे. अच्छा. मी पेशाने एक ज्युनियर आर्टिस्ट आहे मॅडम. पण वाव. तर आमच्या मराठी इंडस्ट्रीजमध्ये काय होतं की आमचे काही मित्र दोस्त असतात. हा. ते समजा आपले काही आपल्या म्हणजे कोणी जर समोर जाते ना तर त्याला मागं कसं खेचल्या येतील, आपण ज्यांना सोबत घेऊन जातो ना तेच मागं घेऊन येतात आपल्याला. याचा हम्म. अनुभव भरपूर वेळा घेतला मी. आणि त्यामुळे माझ्या लाईफ मध्ये खूप नर्वसपणा आलता मधामध्ये. अच्छा. अच्छा. हा मग आता 6-7 महिने झाले मी खूप दूर गेलो त्या गोष्टीच्या. हम्म. पण मनात असे स्वप्न असतात की नाही नाही आपल्याला ते हे करायचंय. तर त्यातून काही भावना उमटल्या, त्यातून मग मी स्टोरी रायटिंग करायला शिकलो. 7 चित्रपटाच्या स्टोऱ्या सुद्धा लिहून टाकल्या मी अरे बसल्या वा. बसल्या. हा. वा. पण मॅडम मी मधात एक आनंद खरात सरांचं एक सेशन अटेंड केलं होतं बघा. हा. पुण्याचेच आहेत आनंद खरात सर. ते हिप्नोथेरपिस्ट आहेत. हा. मनशास्त्र शिकवतात. तर हा. मला हे विचारायचं कन्सेप्ट की हिप्नोथेरपी आणि रेकी याचा काही संबंध आहे का, एकमेकात काही अटॅचमेंट आहे का या बिलकुल. दोन्हीची? बिलकुल, बिलकुल. सांगते मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तर तुमचा मी प्रश्नाचं एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते, की तुम्ही इतके छान म्हणजे वर गेलेत किंवा हे झालं आणि लोकांनी तुम्हाला खाली आणलं किंवा आपल्याच जवळच्या हो. लोकांनी खाली ओढलं वगैरे हे जे म्हणाले, तर ऍक्च्युअली हा याच्या मागे कुठेतरी भावना आपल्याच असतात. कारण मी पहिल्याच हा याच्यामध्ये म्हटलं, की जीवन जीवन आपणच आपल्या जीवनाचे आपण रायटर आहोत. हो ना? हा तर हा ऍक्च्युअली त्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलवला. हे तुम्हाला म्हणजे ग्रँड मास्टरमध्ये जसजसं जाल ना तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी खूप क्लिअर येतील, समजतील. पण हा आता मी थोडक्यात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, की बघा हे लोक जेव्हा ह्या जीवनामध्ये जेही लोक येतात आपल्या लाईफमध्ये, चांगले वाईट जे काही कर्म करतात, ते हा आपले गुरु असतात. तुम्ही जसं म्हटलं आताच, की गुरुशिवाय पर्याय नाही किंवा गुरु मार्ग दाखवतात, हा ना? तर ऍक्च्युअली हे सर्व गुरु आहेत आपले. एक छोटा बालक सुद्धा चालताना 10दा पडतो, उठतो, हसतो, रडतो, परत चालतो आणि हळूहळू तो चालायला शिकतो, धावायला शिकतो, पायऱ्या उड्या मारायला शिकतो, पायऱ्या चढायला उतरायला शिकतो आणि आज आपला मोठा होतो. आज आपण मोठे झालो तरी बाथरूम मध्ये घसरून पडू शकतो किंवा कोणीतरी धक्का मारला तरी पडू शकतो किंवा ऍक्सिडेंट होऊन लंगडे होऊ शकतो, काही होऊ शकते. तरी पण चालायचं थांबतो का आपण? नाही. तर काय होतं, जसजसं आपण म्हणजे हे आपल्याला असं वाटतं की ह्या अडचणी आल्या आहेत किंवा लोकांनी मला असं केलं, तर ऍक्च्युअली हे आपले गुरु असतात. हे आपल्याला शिकवत असतात. आपल्याला ती एक शक्ती आपल्यातली एम्पॉवर करत असतात, जागरूक करत असतात. तर हा एक खूप सुंदर याच्या मेडिटेशन मी ग्रँड मास्टरला शिकवते, की गुरु गुरु म्हणजे काय आणि कसे गुरु तुम्ही म्हणजे तुमच्या शत्रूला सुद्धा तुम्ही गुरुच्या नजरेने जेव्हा बघता तर कसं तुमच्या लाईफमध्ये शिफ्टिंग होतं आणि तुमची प्रगती होते, हे खूप सुंदर पद्धतीने समजलं जातं. आणि तुमचे मित्र तुमच्यासोबत असे करतात म्हणून आज तुम्ही त्या लेवलला पोहोचलेले आणि एक डिफरंट याच्यामध्ये गेले, की तुम्ही रायटिंग मध्ये गेले. कारण मी जेव्हा आता माझ्या भाच्याने मला फसवलं, तर मी त्याला जर मी फसवलं फसवलं हे केलं असतं, त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केली असते, त्याला मी असं केलं असतं हे ते. माझा सख्खा लहान भाऊ कोर्ट म्हणजे वकील आहे, तो म्हणाला ताई तू कर, मी सगळं लढतो केस, असं करतो तसं. मला करायचंच नव्हतं. मी काय केलं, मी माझा मार्ग बदलवला. मी माझ्या मार्गाने गेली. आज मी करोडो रुपये कमवायला शिकले आणि त्या माणसाच्या मागे नाही लागली. पण तो माणूस माहितीये का, जेलमध्ये गेला. माझं नाव पेपरमध्ये आलं, रेकी ग्रँड मास्टर हे ते वगैरे, आणि त्याचं नाव आलं, इतक्या लोकांना फसवलं, तो चोर जेलमध्ये. मी जेव्हा तिथे मला पोलीस स्टेशन मधून फोन आला, की तुमचा प्लॉट तिथे सगळ्यात मोठा प्लॉट आहे, 7,500 स्क्वेअरचा, आणि तुमच्याकडनं रिपोर्ट आली नाही. ह्या माणसाने इतक्या लोकांना म्हणजे पूर्ण लेआउट मध्येच त्याने ते फसवलेलं होतं. तर मला कागदपत्र मागवले पोलीस स्टेशन मधून आणि त्यांनी मला विचारलं, की मॅडम तुम्ही काय करता आहात? तुम्ही सांगितलं मी अशी रेकी ग्रँड मास्टर आहे, असं असं असे. त्यांनी अक्षरशः पोलीस इन्स्पेक्टरनी म्हणजे हात जोडले. पण मॅडम, तुम्ही जे काम करताय खरंच आध्यात्मिकतेने चांगलं आहे. तुम्हाला पैशाचा लोभ नाही किंवा नाही हे सगळं समजतं. पण त्यावेळेस जर तुम्ही पैशा म्हणजे रिपोर्ट केलं असतं कदाचित, ते आज इतके लोक जे फसले तुमच्या नंतर ते फसले नसते. तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. म्हटलं हो यार. तर आपल्याला सामाजिक आध्यात्मिक पद्धतीने बॅलन्स करून जगायचंय. मी त्या व्यक्तीचा राग करत नाही याचा अर्थ असा नाही, पण त्याने तो सुसाट सुटलेला आहे, तो इतर लोकांनाही
फसवतो आहे, तर ते अडवण्यासाठी मला पोलीस स्टेशन मधून त्याच्याकडे बोट दाखवायला पाहिजे होतं. त्याला थांबवण्यासाठी, त्याचे वाईट कर्म थांबवण्यासाठी मला काहीतरी माझं कर्तव्य होतं. हे मी माझ्या कर्तव्यापासून दूर गेले, हे मला लक्षात आलं. तर असंच असतं. तर असं जेव्हा लक्षात येतं, तर आपण क्षमा मागणं काय, क्षमा करणं काय, इझिली जमतं. काहीही त्याला फरक पडत नाही. आणि जसजसं आपण हे सगळं समजलं तसतसं आपल्या जीवनाची आपल्याला म्हणजे प्रगती होत असते. आणि हे सर्व इतकं आपोआप मिळतं ना, की तुम्हाला काही प्रयत्न करायची गरज नाहीये. की मला पैसा पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. वेळेवर तुम्हाला तुमचं देतो भगवंत. फक्त आपल्याला आपला माइंडसेट इथे बदलवा. आणि ते माइंडसेट बदलवण्यासाठी वेगळी तुम्हाला खूप सुंदर मदत करते, है ना. तर नक्की नक्की तुम्ही या आणि शिका आणि त्याचा प्रयत्न करा. समजणी घ्या, म्हणजे अंधश्रद्धेने नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ठीक आहे ज्ञानेश्वर. तर खूप छान सब्जेक्ट निघाला तुमच्या बोलण्यामुळे. तर चला, मी आज तुम्हाला एक खूप सुंदर मेडिटेशन शिकवते, सांगते. ठीक आहे. नक्कीच. ओके. तर आता तुम्ही सगळेजण छान एकांत जागे बसा. हा, क्लासच्या बद्दलची माहिती सांगेल ना मी उद्या तुम्हाला, आणखी थोडंसं डिटेल सांगेल, चक्रांची माहिती सांगेल आणि व्यवस्थित आणखी समजवेल. आणि मग क्लास कसा सुरू होतो, काय होतो, त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल सांगेल. ठीक आहे. तर उद्या नक्कीच सगळ्यांनी परत यायचं आहे. ओके. कारण आपलं 2 दिवसाचं होतं ना, तर हे एका दिवसात एवढं सांगणं शक्य नाहीये. तर चला, मी आज तुम्हाला एक खूप सुंदर मेडिटेशन शिकवते, सांगते म्हणजे. तर शांतपणे बसा एका जागी, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. चला, तयार आहात सगळे? चला, ओके, स्टार्ट करते. शहनशाह. इच्छा मिटल्या, चिंता मिटल्या, मन मुक्त झाले आणि ज्यांना काहीही नको तेच राजे झाले. संत कबीरदास ह्यांनी ह्या छोट्याशा 2 ओळींमधून साऱ्या जीवनाचा सार सांगून दिला आहे. आजच्या आपल्या या मेडिटेशनचा उद्देश हा जीवनाचा अभ्यास आहे. नमस्कार, मी नंदिनी आपल्या सर्वांचं स्वागत करते. हे मेडिटेशन अशी एक तकनीक आहे जिच्या सहारे आपण आपल्या विचारांचे आणि मनाचे स्वामी बनाल. जन्मजन्मांपासून अंतर्मनात बसलेले प्रदूषित विचार आणि नकारात्मकता काढून मन साफ कराल. हे ध्यान म्हणजे अशी एक विद्या आहे जिच्या सहाय्याने आपण स्वतःचे सच्चे स्वरूप आणि आत असलेल्या अफाट शक्तींना जाणून घ्याल. ह्या ब्रह्मांडात असलेल्या दिव्य ऊर्जांशी एकरूप होऊन त्या असीम शक्तीचे दर्शन घ्याल. आरामात कम्फर्टेबल बसा. डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची काळजी घ्या. पाठीचा कणा ताठ असू द्या. एक गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. बाहेर सोडताना रिलॅक्स व्हा. रिलॅक्स म्हणजे बाहेर येणाऱ्या श्वासासोबत पूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. परत एकदा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडून रिलॅक्स होऊन जा. पहिलं चरण एकाग्रतेचं चरण आहे. चला तर ह्या चरणाच्या एकाग्रतेच्या चरणाविषयी माहिती घेऊया, याची प्रॅक्टिस करूया. डोळे उघडा आणि उघड्या डोळ्यांनी समोर भिंतीवर किंवा जे काही तुमच्या समोर आहे तिथे एका पॉइंटवर म्हणजे बिंदूवर एकटक नजर टाकायची आहे. एक बिंदू पकडायचा आहे आणि त्याच्यावर एकटक नजर टाकायची आहे. पापण्या न हलवता टक लावून बघत राहा. बघत राहा. हालचाल करू नका. जसजशी तुमची नजर त्या बिंदूवर एकाग्र होते
तसतसे तुमचे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता शक्तिशाली होत आहे. तुमचं मन केंद्रित होत आहे. फील करा. ह्याच एकाग्रतेच्या मदतीने सहाय्याने आपल्या आत अंतर्मनात असलेल्या म्हणजे दडलेल्या सत्याला शोधूया. तुम्ही टक लावून बघत आहात. तुमचे डोळे, पापण्या आता बोझील वाटत आहेत, थकलेले आहेत. फील करा. आणि आता हळूच डोळे बंद करा. विश्रांतीचा अनुभव घ्या. डोळे बंद केल्यावर पापड्यांना, डोळ्यांना विश्रांती मिळत आहे. ध्यानाचे अनुभव हे असेच असतात जे तुम्ही आता अनुभव करत आहात. थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो आहे आणि अशा अवस्थेतच ध्यानात जे एकरूप होतात त्यांनाच त्या ब्रह्मांडीय ऊर्जेची अशी असीम कृपा मिळत असते. आजूबाजूच्या परिसराशी, आवाजाशी एकरूप होऊन जा. ऐका जेही आहे, जसंही ऐकू येतं. जवळचे, दूरचे जेही आवाज आहेत त्या आवाजाला एक्सेप्ट करा. त्या आवाजाशी एकरूप होऊन जा. कोणताही हट्ट नाही, जजमेंट नाही, मत नाही. जसं आहे तसं स्वीकार करा. आता आपल्या चेतनेने जवळच्या आवाजाला साक्षी भावाने ऐकत राहा. कसला आवाज येतो आहे? अगदी कॉन्सन्ट्रेशनने ऐका, परंतु साक्षी भावाने ऐका. माझा आवाज येतो आहे, म्युझिकचा आवाज येतो आहे. तुमच्या बॅकग्राऊंडमधून काही आवाज असू शकतो. फक्त ऐकत राहा साक्षी भावाने. एक लंबा गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. पायापासून तर डोक्यापर्यंतच्या सर्व मांसपेशी विश्राम होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. परत एकदा आपल्या श्वासाला बघणं सुरू करा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आपोआप आत बाहेर. ह्या श्वासाला आपण चालवत नाही, तर तो आपोआपच घटित होत आहे. लक्षपूर्वक बघा. फील करा. आपोआप तो श्वास आत येतो आहे, बाहेर जातो आहे. एका फकीराला विचारले, ध्यान काय आहे? अतिशय सुंदर त्याने उत्तर दिले. उघड्या डोळ्यांनी आपण बाहेरचे जग बघतो, परंतु मनाच्या डोळ्यांनी म्हणजे बंद डोळ्यांनी जेव्हा आपल्या आत बघतो तेव्हा खरं ध्यान आणि ध्यान सुरू होते. तेथेच आपलं ध्यान घटित होते. चला तर आपल्या अंतर्मनाची यात्रा सुरू करूया. आपल्या चेतनेला आपल्या श्वासावर केंद्रित करा. श्वासाची गती ना कमी ना जास्त. जसं चालू आहे अगदी तसंच चालू राहू द्या. एक छोटं बाळ जसं हर एक गोष्टी न्याहाळतो, अगदी तसंच निरागसपणे आपल्या श्वासांना
न्याहाळत राहा. अगदी साक्षी रूपाने बघत राहा. शरीराला पण साक्षी भावाने बघत राहा. ह्या शरीरात कुठे कुठे संवेदना जाणवतात, कुठे गरमाहट, थंडक, कुठे खाज, खुजली, मुंग्या येतात इत्यादी. जी पण अनुभूती येते तिला फक्त साक्षी भावाने बघा, एका दृष्टा भावाने बघा. ध्यानाचा अर्थ म्हणजे आपल्या वर्तमानावर आपल्या चित्ताला स्थिर करणे आहे. आणि जेव्हा आपण वर्तमानात असतो तेव्हाच मनाच्या आत जाऊ शकतो. म्हणूनच आता ह्या वर्तमान क्षणात कोणताही विरोध नाही की कशाचंच रजिस्ट करायचं नाही. जिथे कुठे तणाव शरीरात असेल तिथे साक्षी भावाने तिथे बघा, बघत राहा, बघत राहा. छोट्यातला छोटा जे काही तणाव निर्माण होत असेल त्या तणावाला बघत राहा, साक्षी भावाने बघत राहा. बघा तो तणाव आपोआप विरून जातो, शांत होतो. एक गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. रिलॅक्स. परत श्वास जसा येतोय तसंच बघा. श्वास लांब आहे, छोटा आहे. आत जाताना श्वास थंड वाटतो, बाहेर येताना श्वास गरम वाटतो. जे पण आहे, जसंही आहे, अगदी तसंच शांतपणे स्वीकार करून फक्त बघत राहा. अनुभूती घ्या आणि स्वीकार करा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आपोआप हे सर्व होत आहे. आपल्या दुःखाचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपले विचार. आणि ध्यान म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणे, परे जाणे. साक्षी भावाने त्या विचारांना स्तब्धपणे बघणे. परत एकदा आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. साक्षी भावाने, एक दृष्टा भावाने त्याकडे बघा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. गहरा नाही, छोटा नाही, उथळ नाही. अगदी एकसारखा आपोआप जसा आहे अगदी तसाच राहू द्या. श्वास तुम्ही चालवत नाही. तुमच्या आतील जी चेतना आहे, ती ऊर्जा आपोआप तो श्वास चालवतो आहे. बघा, एका दृष्टा भावाने निरीक्षण करा. बारकाईने बघत राहा. फील करा. या आयुष्यात आतापर्यंत बाहेर उघड्या डोळ्यांनी खूप काही शोधलं, सुखी होण्यासाठी, खुश होण्यासाठी. परंतु झोळीत निराशा, पछतावा, धोका, दुःख मिळाले. आज आपल्याला आपल्या आतमधल्याच खजानाला शोधायचा आहे, जो की कित्येक दिवसांपासून की जन्मांपासून आपली वाट बघत आहे.
आणि एकदा जर का हा खजाना आपल्याला लाभला ना, तर कोणतेच दुःख इथे टिकू शकत नाही. आणि हा खजाना म्हणजे समज. आपल्याच आतमध्ये ह्या हिराचा शोध घेऊन मनुष्य आपले आयुष्य एखाद्या सम्राटासारखे जगू शकतो. श्वास घेत राहा, आत बाहेर. आता आपल्या विचारांना बघायला सुरुवात करा. तुमचं मन नवीन नवीन विचार, बहाणे उत्पन्न करेल, ध्यानातून विचलित करण्याचा प्रयत्न करेल. अनेक चांगले विचार, वाईट किंवा निकामी विचार येऊ शकतात. परंतु लगातार या श्वासासोबत राहायचं आहे. आत जाणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास, हे सर्व आपोआप होत आहे. दृष्टाभावाने बघत राहा. आत जाणारा श्वास थोडा थंड घेऊन आत जातो. बाहेर पडणारा श्वास गरम होऊन बाहेर पडतो. शरीराकडे बघा. आत बाहेर जाणारा हर श्वासाबरोबर आता शरीराकडे पण लक्ष द्या. छाती, पोट वर खाली होत आहे. एक मूवमेंट होत आहे तुमच्या शरीराची तुमच्या श्वासाबरोबर. जेही तुमचा श्वास क्रिएट करतो आहे, पोटाची पण हालचाल श्वासासोबतच चालते आहे. वर खाली अगदी साक्षी भावाने बघा. सर्व काही आपोआप होत आहे. जसा तुमचा श्वास तसं तुमच्या शरीराचं प्रदर्शन होत आहे. आपण आपल्या शरीरासाठी खूप काही करतो. व्यायाम करतो, स्नान, ध्यान, खानपान, परंतु मनासाठी मात्र काही करत नाही. ह्या आयुष्यात मनाची पण सफाई केली तर ह्या जगात अशी कोणती सिद्धी नाही की जी आपण हासिल करू शकत नाही. तन को जोगी सब करे, मन को विरला कोय, सहजे सब विधि पाइये, जो मन जोगी होय. संत कबीरदास म्हणतात, जे लोक रोज शरीराला साफ करतात परंतु मनाला साफ करत नाही, आणि जो मनाला साफ करतो तोच सच्चा माणूस बनतो. मनाला जोगी बनवण्याचा, मनाला साफ करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ध्यान. श्वास चालू आहे. वर खाली, आत बाहेर. मन भटकवतो, हजारो प्रश्न उद्भवतो, लाखो शंका उत्पन्न करतो, ध्यानाच्या विरोधात जातो. कारण मन विषयांचं शौकीन आहे. विषयांच्या मागे धावणे त्याला आवडते आणि नेहमी दुःखी होत असतो. परंतु ध्यान तो अस्त्र ज्याच्या सहाऱ्याने आपण विचारांच्या परे आणि मनाच्या पार शांतीत स्थित होतो. लगातार श्वासांसोबत राहा. आत बाहेर. मनात विचार आले तर द्रष्टा भावाने बघा. दर्शकासारखे बघत राहा. विचार बदलण्याचा किंवा दाबण्याचाही प्रयत्न करू नका. आणि समजा झालं तर तोही एक विचारच आहे.
ध्यानाचा अर्थ आपल्या मनाला वर्तमान स्थितीत करणे आणि त्याचा एकमेव तरीका म्हणजे वर्तमानाचा स्वीकार करणे. काहीही असो, जसं आहे अगदी तसंच आहे. कोणताही विचार नाही, चिंता नाही, चिंतन नाही, रजिस्ट नाही, एक्सेप्ट नाही. जे जसं आहे तसं आहे. तुमचा श्वास आणि तुम्ही. श्वासासोबत एकरूप होऊन जा. तुमचा श्वास सत्य आहे, अटल आहे, वर्तमानाचा एक हिस्सा आहे. जेव्हाही आपण श्वासासोबत एकरूप होतो तेव्हा वर्तमानाशी एकजूट होऊन जातो. हर पल हर क्षण वर्तमानात असतो आणि जेव्हा वर्तमानाशी एकजूट झालो तेव्हा आपण त्या असीम शक्तीशी जी आपल्यामध्ये सतत वाहत आहे तिच्याशी एकरूप होऊन जातो. शरीरात कोणतीही संवेदना आली की ती साक्षी भावाने बघा. बदलवण्याचा प्रयत्न करू नका. ह्या ध्यानाच्या मार्गावर चालायचं आहे तर धैर्य ठेवणे आवश्यक आहे. लगातार श्वासासोबत राहा. दृष्टभावाने त्याचे निरीक्षण करत राहा. श्वासाला बदलायचं नाही, दाबायचं नाही. वर्तमानासोबत कोणतीही लढाई नाही. तुमचे विचारही वर्तमानाचा एक हिस्सा मात्र आहेत. आपलं शरीर म्हणजे एक किरायचं घर आहे. ह्याचा मालिक इतका अनोखा आहे ना की चेतावणी दिल्या बगैरच कधीही आपल्याला आपलं घर खाली करू शकतो. लक्षात ठेवा, या शरीराला सोडण्यापूर्वी जीवनात असं काहीतरी जरूर करा की तुमचं मन निर्मल होऊन जाईल, शांत होऊन जाईल, पवित्र होऊन जाईल. आणि मनाची जेव्हा अशी अवस्था होते ना तेव्हा त्या असीम शक्ती, असीम ऊर्जा आपल्यात एकरूप होऊन जातात आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपोआप पोहोचवून देतात. तुम्हाला त्याची जाणीव होत आहे. श्वास हळूहळू छोटा होत आहे. विचार कमी होत आहेत. मन शांत झालेले आहे आणि हेच तुमचे सच्चे स्वरूप आहे. शांत, निश्चल, पवित्र, सुंदर. हीच ह्या ब्रह्मांडाची सच्चाई आहे, अखंड सच्चाई. श्वासाला बघत राहा, फील करा. चला तर आज आपण सर्व संकल्प करूया. ह्याच ध्यानाचा प्रयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करूया. हर पल हर क्षण जागरूकतेने, ध्यानाने म्हणजे फोकस हा शरीराच्या आणि मनाच्या विचारांकडे लक्ष देऊया. शरीराच्या कर्माकडे आणि मनाच्या विचारांकडे लक्ष देऊया. ही विद्या अशी आहे की जिच्याद्वारे आपल्या शरीराला, आपल्या मनाला असीम ऊर्जा प्रदान होते. आयुष्याचं सुंदर दर्शन होते आणि हर क्षण जगण्याचा अत्युच्च आनंद प्राप्त होतो. ध्यान
ही धर्तीवरची संजीवनी आहे, गुरुकिल्ली आहे, जी आपल्या आतच सामावलेली आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे, एकरूप आहे. तुमचे आयुष्य हे तुमचे विचार आणि तुमच्या भावना त्यावरच आधारित आहेत. तुम्ही जसा विचार करता, जशा तुमच्या भावना असतात, तसेच तुमच्या सोबत घडते, तसेच तुम्हाला अनुभव येतात. तुम्ही विचार केला की माझा दिवस कठीण आणि तणावपूर्वक जाणार, तर आजूबाजूची माणसे, परिस्थिती, घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तशाच कठीण वाटू लागतात, ताण निर्माण करतात. आणि तुम्ही म्हणता, लोक असे, परिस्थिती तशी, इत्यादी. परंतु तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य खरंच खूप चांगले आहे, उत्कृष्ट आहे, कृतज्ञता व्यक्त कराल, तर तशीच माणसे तुम्हाला भेटतील, तशीच परिस्थिती लाभेल, तशाच गोष्टी घडत जातील. त्यामुळे तुमचे आयुष्य चांगले होईल. आयुष्यातील सारे दुःखे आणि बोजडपणापासून एकच शब्द आपल्याला मुक्त करतो, आणि तो शब्द म्हणजे कृतज्ञता, प्रेम. प्रेम हे कृतज्ञतेतूनच व्यक्त होते. आपले प्रेम व्यक्त करा, मग तुम्हाला सत्य कळेल आणि हे सत्यच तुम्हाला मुक्त करेल. आयुष्य हे असेच पार पडत असते. तुम्ही जे दिलं तेच परत मिळत असते. म्हणून देण्यावर लक्ष द्या, देण्यावर ध्यान करा. त्या अफाट शक्तीसोबत एक रूप होऊन जा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, आपोआप होत आहे. आता वेळ आहे ह्या भौतिक रूपात सजग होण्याची. आजूबाजूच्या परिसराशी जागृत होऊन सजग व्हा. हळूच आपल्या हातापायांच्या बोटांची हालचाल करा, पापण्यांची, डोळ्यांची हालचाल करा. दोन्ही हात, तळहात एकमेकांवर घासून हलकेच डोळ्यांवर ठेवा आणि अलगद डोळे उघडा. या सुंदर वर्तमान क्षणाचा मनापासून स्वागत करा आणि हीच कृती प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात हर पल, हर क्षण त्या वर्तमान क्षणात असून राहून याचा सुंदर उपयोग घ्या. आयुष्य सुंदर आहे, समृद्ध आहे. कृतज्ञ जगा, प्रेम करा. धन्यवाद, धन्यवाद. त्याला खूप सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने केलं. तर मी तसं रेकॉर्डिंग पाठवेलच तुम्हाला परत. जे लोक होऊ शकले नाही आजच्या क्लासला प्रेझेंट, त्यांना पण होईल. आणि खूप छान वाटलंय है ना. तर हे मेडिटेशन परत मी पाठवेनच तुम्हाला. उद्या सकाळी उठल्याबरोबर परत करा. कारण काय होतं की कधी कधी काही काही वेळेस आपल्याला ते समज येत नाही किंवा समजत नाही. थोडस हा, बिलकुल करा. ते त्याच्यासाठीच मी पाठवेन, ग्रुपवर पाठवेनच. नक्की करा. थोडस एक दोनदा ऐकलं किंवा केलं तर तो डीपनेस आपल्याला समज येतो. ती समज आली पाहिजे, तर त्यासाठी ती प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तर चला उद्या भेटूया आपण.
ठीक आहे, छान वाटलं. तर तुम्ही अगदी बघा शेवटपर्यंत आहे, शांत वाटते है ना? झोप येते का? वाटतं आपल्याला ते झोप येते म्हणून ऍक्च्युली. पण आपलं कसं असतं, सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण म्हणजे हे झालेलं असतं. सबकॉन्शियस म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या आपल्या बॉडीला आपोआप कळत असतं सगळं, की काय आपण ऐकतोय, काय आपण विचार घेतोय, काय करतोय, असं. खूपच छान वाटतं हा ना. जसं म्हणजे आता बेडवर झोपलोय आपण, तर पडत नाही ना खाली आपण, आणि पडता पडता असं एकदम जाग येतो आणि अरे इच्छा पडत होतो असं. ते कोण करतं काम? तर आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांभाळून ठेवतो त्या तेवढ्याशा बेडवर. बर्थवर लहानशा आपण म्हणजे ट्रेनने प्रवेश केला, म्हणजे करतो आपण, प्रवास करतो, तर ट्रेनच्या छोट्याशा बेंचवर पण झोपतो आपण, है? पडत नाही खाली. तर तशाच पद्धतीने असतं, असं वाटतं आपल्याला झोप लागल्यासारखे वगैरे, पण त्या ट्रान्स मध्ये जातो आपण. तर मी नक्कीच आता लगेच पाठवते. तर रात्री म्हणजे आता रात्र तर नाही, उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही एकदा परत करा. आणि उद्या आपला परत क्लास आहे 1 दिवसाचा. ठीक आहे, तर नक्कीच जॉईन करा आणि या. आज आपण इथे थांबूया. बरं, काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊन या उद्या. ठीक आहे, चला, ओके. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच.